जो दुसऱ्याची चाडी चुगली करत नाही का, जो दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानतो का, जो दुसऱ्याच्या दुःखात दुःख आणि सुखात सुख मानतो का, असा जर आनंद दत्त भक्त जर असेल, अखंड ज्याच्या मनामध्ये नाम आहे, चिंतन आहे, अशा भक्ताची तू निवड कर। मग तो घरभारी असो का संन्यासी असो भलत्या जातीचा आदर सत्कार करावा त्याचा। ज्याच्या मनामध्ये मुखामध्ये दत्त नाम आहे, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही गावचा असो, जवळचा असो, भलत्या देशीचा, दुसऱ्या देशाचा जरी असला, कोणत्याही तालुक्यातला, कोणत्याही जिल्ह्यातला असो, पण आपल्या आनंद मालकाचं ते लेकरू आहे हे समजून घ्यायचं आहे। आणि आपल्याला पण बघा, संप्रदायातले कोणी गुरु भगिनी गुरुबंधू भेटली तर आपल्याला वाटते आपण एका बापाचे लेकरं आहोत, आपल्याला आनंद होतो। म्हणून अशा प्रकारे सद्भक्त ओळखायचा, नाहीतर कुभक्त जर कुभक्ताला वाईट अमंगळ मनाचा जो भक्त असेल, त्याला मात्र जेवण घालून काहीही पुण्य प्राप्ती होणार नाही। म्हणून तशाला नाही घातलं तर काही पाप लागत नाही। अशा प्रकारे भगवान दत्तात्रय प्रभू राजाला सांगत आहेत आणि सत्पात्राचं लक्षणही सांगत आहेत। सत्पात्र म्हणजे नेहमी नाम, आणि नाम कसं घेतलं पाहिजे, आपणही बी नाम चिंतन कसं केलं पाहिजे, नाम मनातून घेतलं पाहिजे। माळ कशी करायची, माळीच्या वरचे जे 3 मणी असतात ते 3 पद आहेत, 41, 42 आणि 43। माळ करून पूर्ण झाल्यानंतर पुन्हा माळ करून मेरुमणी आपल्या डोळ्याला लावायचा, आणि डोळ्याच्या ठिकाणी दोन्ही डोळ्यावर देवता आहेत। आपल्या शरीरामध्ये प्रत्येक अवयवावर देवता विराजमान आहेत। दोन्ही डोळ्याला माळीचा मेरुमणी लावायचा पूर्ण माळ करून झाल्यानंतर, म्हणजेच उजव्या डोळ्यामध्ये सूर्य देवता विराजमान आहे आणि डाव्या डोळ्यामध्ये चंद्र देवता विराजमान आहे। म्हणून सूर्य चंद्र देवतेला साक्षी ठेवून जिथं देह जीवाला सोडतो आणि त्या जीवाला दूत घेऊन जातात, यमाचे दूत येतात, आणि ज्या देवाची भक्ती करतो, त्या देवाचं नामस्मरण केलंय, त्या पण देवाचे दूत त्या पदावरून न्यायला येतात। आणि जो जीव तिथं कसा काही हिशोब होतो, इथं तर काही कळत नाही। इथं भक्ती सगळेच करतो आपण, आणि भक्ती बरोबर आपण काय करतो, आपलं मन कसं आहे, भक्ती आपली सफळ होत आहे की नाही, भक्ती आपली सक्सेस होत आहे की नाही, ते आपण कसंही वागलं तरी आपल्याला वाटतंय की भक्ती आपली सफल होते। नामस्मरण करताना कालच विषय निघाला होता, पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडामध्ये 21 स्वर्ग आणि आपल्या पिंडामध्ये 21 स्वर्ग कोणते सांगितले होते, पिंडामधले 21 स्वर्ग कोणते सांगितले होते। पाठीच्या कण्यामध्ये 21 मणी आहेत, ते पिंडामधले 21 स्वर्ग आहेत। एकाग्र होऊन नाम जपायचं, 41, 42 पद आनंद दत्त शैव म्हणून पहिल्या मण्यापासून सुरुवात करायची, मनोमन माळ जपायची। पूर्ण वेढा झाला की खाली वर होऊ द्यायची नाही, ते मेरुमणी अशी पलटी पाडायची, खालचा मणी वर होता कामा नाही। ज्या मण्यापासून आपण
नाम जपायला सुरुवात केली किंवा करतो, एकीकडचा मनी प्रत्येक माळीच्या शास्त्राच्या आनंद शास्त्राच्या नियमानं जर माळ बनवलेली असेल तर एका बाजूचा पहिला मणी मोठा असतो, ते 3 मणी सोडता, आणि एका बाजूचा लहान थोडा किंचित लहान असतो, ते मणी ओळखायचा. आणि रोज रोज आपल्याला ओळखायचं, किटकिट नको, एकाग्रता बुडते म्हणून एका छोट्या मण्याला सेंद्रस म्हणजे थोडंसं अष्टगंध किंवा कुंकू काहीतरी लावायचं, म्हणजे ओळखण करायची. थोडंसं अष्टगंध, केसरी वस्त्र दत्तात्रय प्रभूला आवडतात म्हणून सेंद्रस केलेली माळ करायला हरकत नाही. शुभ्र वस्त्र हे देवाचं प्रतीक आहे, शुभ्र माळ केली तरी हरकत नाही. आणि अशा प्रकारे एका मण्याला ओळखण करायची कलर देऊन, आणि त्या मण्यापासून नाम जपायला सुरुवात करायची. जे आपलं नाम सप्तनामापैकी जे आपलं नाम चालू असेल ते नाम जपायला सुरुवात करायची. सत्पात्र याच्याहूनच ओळखायला येते की मनोमन जे नामस्मरण करेल आणि आचरणामध्ये आपल्या जीवनामध्ये त्याचं चांगलं आचरण राहील. ती माळ पूर्ण 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 करून झाली, पुन्हा मोठ्या मण्यावर आली की ते मेरू मण्याचे उल्लंघन करायचं नाही. मेरू मणी जे आहे त्याचं उल्लंघन करायचं नाही, त्या माळीला अशी पलटी मारायची, म्हणजेच पुन्हा ही ओळखण केलेल्या मण्यापासूनच माळ ओढायला सुरुवात करायची. मेरू मण्याचं उल्लंघन जर केलं तर आपल्या गुरुदेवांनी जे वचन दिलेलं आहे, गुरुदेवांची आपण म्हणतो ना आज्ञा पाळावी, ते गुरुदेवांचं वचन मोडून आपण नामस्मरण केल्यासारखं होतंय. म्हणून मेरू मण्याचं उल्लंघन करायचं नाही, अशी पलटी मारून पुन्हा त्याच मण्याहून मनोमन माळ करायची. आणि माळीचं मी कालपासून नाही, गेल्या 5 दिवसापासूनही सारखं सांगत आहे की माळ एकाग्रतेनं करायची. नाम तुमचं पहिला असू द्या, चालू दुसरं असू द्या, 7 नामाच्या लाखोळ्या चालू असू द्या, नाम कोणतंही असू द्या, नाही तर मणी ओढायचे 4 आणि नाम घ्यायचं 1. भलाय तुमचा 5, 6, 10 हजार जप नाही झाला तरी चालेल, 3000 जप झाला तरी चालेल रोजचा, पण जप एकनिष्ठ झाला पाहिजे. आणि एका मण्यावर लक्ष असू द्या, एका मण्यावर आणि एका श्वासावर एक पूर्ण नाम घेणं झालं पाहिजे, तरच पुढच्या मण्याला सुरुवात करायची. आणि तेही मनोमन. नाही तर अशीच एक महिला होते, महिलांचं जास्तीत जास्त कसं एकाग्र राहणं होत नाही, करायची इच्छा असू नये, एकाग्रतेनं म्हणजे एकांतात माळ होत नाही. काल एकांत आणि लोकांताचाही विषय झाला. एकांतामध्ये माळ करायचा प्रयत्न शक्यतोवर करायचा. ब्रह्ममुहूर्तावर उठून माळ केली तर अजून सफल होते. कितीतरी पटीनं, हजारो पटीनं, लाखो पटीनं माळ केली, नाम सफल होते. आणि ब्रह्ममुहूर्त 3 ते 6 सांगितलेला आहे आपल्या संप्रदायामध्ये, हरकत नाही. 3ला जर जपाला बसायचं म्हटलं तर 2:30ला कोण उठावं असो, हरकत नाही. 3ला, 3:15ला, 3:30ला उठून जपाला बसलं तरी चालते. फक्त एवढंच काम करा की सूर्योदयाच्या अगोदर जे प्युअर ब्रह्ममुहूर्त आहे त्या ब्रह्ममुहूर्तामध्ये आपण भगवन नामामध्ये तल्लीन झालेलं असलं पाहिजे. तुम्ही 10,000 जपाच्या ऐवजी 1,000 जरी जप केला तरी त्याच्याहूनही तो सफल होईल. 96 मिनिटं अगोदर, सूर्योदयाच्या अगोदर 96 मिनिटं ब्रह्ममुहूर्त प्युअर सापडते आपल्याला, त्याच्यामध्ये आपण जप करायचा. बरं जाऊ द्या, एवढा हिशोब कोण करायचा? 3:30 ते 5, 5:30 किंवा 3 ते 6 म्हणतो तर माळीला अर्धा-पाऊण तास लागतेच आंघोळ वगैरे करायला. चातुर्मास संपल्यानंतरही कोण्याच शास्त्रामध्ये सांगितलं नाही की नामचिंतन करायचं नाही. अखंड जिभे करी पारायण किंवा मना आनंदत्त वेळोवेळा, सातत्य, अखंड, वेळोवेळा हे शब्द वारंवार आलेले आहेत. म्हणून अखंड जप करायचा आहे. एवढंच की चातुर्मासामधला जप जास्ती सफल होते.
म्हणून चातुर्मासामध्ये आपण काळजीनं करतो। गुरुचरण करती रे भ्रमण धावया दर्शन भक्तगण। गुरुचरण करती रे भ्रमण धावया दर्शन भक्तगण। जय दत्त दत्त गुरुदत्त गाती अखंड नाम स्मरण। जय दत्त दत्त गुरुदत्त गाती अखंड नाम स्मरण। गुरुचरण करती रे भ्रमण धावया दर्शन भक्तगण। सह्याद्रीच्या कडेकपारी सह्याद्रीच्या कडेकपारी दत्ताचे आसन। मावुर देसी अवधूंबर तळी शांत निद्रासन। सह्याद्रीच्या कडेकपारी दत्ताचे आसन। मावुर देसी अवधूंबर तळी शांत निद्रासन। काशी क्षेत्री प्रयाग करसी मंगल गंगा स्नान। जय दत्त दत्त गुरुदत्त गाती अखंड नाम स्मरण। गुरुचरण करती रे भ्रमण धावया दर्शन भक्तगण। गुरुचरण करती रे भ्रमण धावया दर्शन भक्तगण। जय दत्त दत्त गुरुदत्त गाती अखंड नाम स्मरण। गुरुचरण करती रे भ्रमण धावया दर्शन भक्तगण। जय दत्त दत्त गुरुदत्त गाती अखंड नाम स्मरण। अशा प्रकारे अखंड नाम स्मरण करायचं। आणि असंच एक त्या दिवशी सांगता सांगता विषय राहिला, पूर्ण विषय सांगून टाकते। सासूबाई माळ करायला बसल्याच होत्या। सुनबाईंनी सांगितलं की सासूबाई मी थोडं बाहेर जाऊन येते, दूध तापत आहे, तुम्ही माळ करत करत गॅसवर दूध आहे त्याच्याकडे लक्ष द्या। आता लक्ष द्या म्हणल्यावर दुधाकडे लक्ष द्यायचं की अलक्ष्य आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं। असो सुनबाई बाहेर गेली थोडीशी आणि सासूबाईचा जप चालू होता। सासूबाईचा जप होता तेवढ्यात आलं दुधाच्या गंजाजवळ मांजर। सासूबाईचं लक्ष मात्र नामावर नव्हतं आणि देवावरही नव्हतं। माळ करताना सुननं सांगितलंय की दुधावर लक्ष द्या, गॅसवर दूध आहे। सासूबाईचं नामचिंतन सुरू, पण नजर मात्र गॅसवर असलेल्या 2 लिटर जे दूध आहे गंजामध्ये त्या दुधाकडे होतं। आणि मांजर नेहमीच यायचं। सून गेली तर गेली, दरवाजा खिडक्या उघड्या ठेवून गेली। दत्तप्रभू 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 सासूबाईचा जप चालू। तेवढ्यात आलं मांजर। मांजर येईल का दत्तप्रभू, मांजर येईल का दत्तप्रभू। सुनबाई केव्हा येते दत्तप्रभू। सुनबाई आली नाही, सुनबाईच्या अगोदर मांजरच आलं। माळ होती किती मण्याची? 250ची माळ होती। दत्तप्रभू 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 आलं मांजर। गंजावर ताट नव्हतं झाकून। दत्तप्रभू 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 म्हणून राहिली बरं, दत्तप्रभू म्हणून राहिली। दत्तप्रभू मोठ्यानं आवाज करायली। मांजर कशाचं ऐकायलंय, उठता येईना। दत्तप्रभू दत्तप्रभू मांजर वाकलं, उंच गंज होता, वाकल्याबरोबर दुधामध्ये तोंड टाकलं। दत्तप्रभू दत्तप्रभू उठू की नको माळ करताना, घेतली माळ, मांजराला फेकून मारली, माळ अडकली मांजराच्या गळ्यात। अशी माळ केली तर दत्तप्रभू पर्यंत पोहोचल का सांगा। म्हणून असं नामचिंतन करायचं नाही। नामचिंतन मी तर म्हणते कमी झालं तरी चालेल,
वारंवार सांगते, काहीतरी घेतलं पाहिजे कथेमधून, मी म्हणून वारंवार रोज रोज सांगत असते. म्हणून ती माळ पूर्ण करायची. आणि असंच एक दृष्टांत अजून आठवला नामाबद्दलचा. नाम किती श्रेष्ठ आहे हे सांगायचा प्रयत्न करत आहे मी कथेद्वारे, यूट्यूबद्वारे. आणि असंच एका पारावर साधू येऊन बसले. तपस्वी साधू होते. आणि साधूची चक्कर एका गावामध्ये आली. हातामध्ये ते कमंडलू, कोवळ्याचं कोवळं काहीतरी राहते ना ते फळ, ते हातामध्ये पाणी प्यायला, त्याला दोरी बांधलेली आहे. अंगावर फक्त लुंगी आहे त्या साधूच्या. आणि त्वचा, त्या साधूची पूर्ण त्वचा हाडाला चिकटलेली आहे. मासाचा पत्ता नाही, जीव धरून कसं तरी शरीर आहे. साधू बुवा साधे नव्हते. गावात आले, पारावर बसले. मंडळींनी सांगितले, लेकरं बाळ जमा झाले, मोठे थोर मंडळी, म्हातारे लोक जवळ गावातले जमा झाले. साधूबावाचं दर्शन घेतलं. आणि साधूबावाला विचारलं की साधूबावा तुम्ही जेवता का? हे विचारून राहिले, ते विचारून राहिले. साधूबावांनी सांगितलं की मी जेवण तर करतो, पण माझी एक अट आहे. मी जेवण कोणाच्याही बी कुपात्राच्या घरी जेवण करत नाही. म्हणून आपण अन्नही कोणाच्या घरचं घेतलं पाहिजे. आणि असो न जेवाय गेलं तर या काळामध्ये द्वेष निर्माण होतात. असो घ्यायचं, ती गोष्ट बाजूला ठेवूया. आणि साधूबावांना सांगितलं की मी जेवण करतो, न जेवण करायला काय झालं, पण माझं एक पथ्य आहे. मला माझ्या मनाजोगं जर भोजन भेटलं तर नक्की भोजन करेल. पण ज्याच्या इथं आतापर्यंत 21 यज्ञ झालेत त्या घरचं मी भोजन करतो. 21 यज्ञ करून त्या कुटुंबानं पुण्याची प्राप्ती केली आणि पवित्र झाले. ते कुटुंब पुण्यवान कुटुंब आहे. अशा कुटुंबामधलं मी भोजन करतो. आणि एक असेच म्हातारे काकाजी आपल्या घरी गेले. भक्त होते, ते दत्त महाराजांचे भक्त होते. आणि घरचं कुटुंब भक्तिमय वातावरण होतं. अतिथी देव भव, अतिथीमध्ये देव बघायचा. जसं म्हणतो जीव आनंदाचा, आनंद जीवाचा. ज्या जीवामध्ये, ज्या शरीरामध्ये, ज्या देहामध्ये, ज्या कायेमध्ये जीव आहे आनंद महाराजांचा अंश, त्याच्यामध्ये मालकाचं रूप बघणं. म्हणलं तर आम्ही गेल्या 6 दिवसापासून अतिथी देव भव म्हणजे अतिथीला देव कसं मानाव ते या दत्त मंदिरामध्ये बघतच आलो. आणि अशा प्रकारे म्हातारा घरी गेला आणि सुनला म्हटलं. सून फार लाकोळ्या भरणारी होती, धार्मिक होती, सांप्रदायिक घराण्यातली मुलगी होती. आणि बाई असा सगळं एक पारावर महाराज आलेत आणि फार रोड आहेत, जग आहेत. आणि त्या महाराजांना म्हटलं जेव्हा, तर ते म्हणाले की मी 21 यज्ञ ज्या घरी झालेत त्या घरचंच अन्न घेतो, नाहीतर असाच नामस्मरणावर मी जगत आहे. 21 यज्ञ झालेलं कुटुंब मला अजून मिळालं नाही, म्हणून माझी तब्येत अशी आहे. झाडपाला कधी खातो, रस पितो, कंदमुळं खातो. आणि असं पवित्र कुटुंब भेटलं, वर्षातून एखादं भेटते तर भोजन करायला मिळते, नाहीतर नाही. असं माझं तप चालू आहे. तर सून म्हणली मामाजी असं जर असेल तर ते नक्की जेवतील आपल्या घरी. सासरा म्हणला नको बेटा, आपल्या घरी 21 नाही, एक यज्ञ, आपण एका कुंडीचा यज्ञ केला नाही तर आपण खोटं बोलायचं नाही. साधूला जेव घालून आपण त्यांचा श्राप घ्यायचा नाही. ते नामावर जगत आहेत. नामस्मरण हे त्यांना शक्ती देते. राहतात उपाशी राहू दे, काही हरकत नाही. सून म्हणली चला तर खरी, मी स्वयंपाक बनवते, आपण दोघं जाऊ पारावर आणि त्यांना विचारू की जेवण जमतंय काय. डब्बाच घेऊन जाऊ डायरेक्ट. जेवले तर जेवले, नाही तर आपण डब्बा वापस आणू. सासरा आणि सून गेली, पाया लागले. सासरा चळचळ कापू लागला, कारण सासऱ्यानं पूर्ण अटी साधू महाराजांच्या ऐकल्या होत्या. आणि सून मात्र निर्भय होती. या साधूला जेवू घातल्याशिवाय मी राहणार नाही.
आणि आनंद गीतेमध्ये सांगितलेलंच आहे की ज्याच्यामध्ये नामस्मरण सतत असेल तोच दत्तप्रभू, तोच आनंद मालक, त्याच्यामध्ये देव पाहिला तर नक्कीच भेटेल. म्हणून सून सासऱ्याला म्हणली, मामाजी तुम्ही थोडं चूप बसा. सासरा थरथर कापायला, तपस्वी साधू आहे आणि खोटं बोलून त्याला जेवू घालत आहेस, हे काय बरोबर नाही. सून म्हणली थांबा. साधू म्हणला, बाई तुझ्या इथं 21 यज्ञ झालेत काय? सून म्हणली, महाराज माझ्या इथं 21 यज्ञ तर झाले नाहीत, परंतु आनंद नामाचे जे दत्तात्रय नामाचे जे दत्त महाराज जे 7 नाम घेऊन आलेत, त्या 7 नामाच्या एक एक मणी ओढून मी 128 लाखोळ्या केल्यात. आता माझ्या हातचं तुम्ही जेवसाल की नाही सांगा. किती लाखोळ्या? पूर्ण 7 नामाच्या 128 लाखोळ्या केल्यात. तुम्ही आता जेवता की नाही? 1,28,000 सॉरी 1,28,000 लाखोळ्या माझ्या झाल्या सप्तनामाच्या, 7ही नामाच्या. तुम्ही आता जेवता की नाही सांगा. साधू महाराज म्हणले, न जेवायला काय झालं बाई? त्या 21 यज्ञापेक्षा ह्या नामाच्या लाखोळ्या त्याच्यापेक्षा पुण्य कितीतरी पटीनं पुण्य वाढलेलं आहे. आणि तू पुण्यवान आहेस, तू भाग्यवान आहेस. नक्की तुझ्या हातचं मी भोजन करील. अशी नामाला, असं नामाला महत्व आहे. म्हणून जरी यज्ञ याग सांगितला नाही कलियुगामध्ये, कलियुगामध्ये नामस्मरण आणि अन्नदान सांगितलेलं आहे. अशा प्रकारे सत्पात्र ओळखायला पाहिजे. सत्पात्राची निवड करायची आणि सत्पात्राला जर भोजन घातलं, ज्याच्या मुखी नामचिंतन आहे, कोणतंही नाम असो, पण नामचिंतन असणाऱ्या व्यक्तीला जर जेवू घातलं चातुर्मासामध्ये, तर भरपूर पुण्याचा साठा होतो, पुण्याचे पर्वत तयार होतात. असं कोण सांगत आहे? भगवान दत्तात्रय प्रभू राजा दलादनाला आणि राजा विंध्याचल पर्वतावर हात जोडून भगवंताच्या समोर उभा आहे. ही फक्त कथा आणि फक्त कथा मी सांगावी आणि तुम्ही ऐकून सोडून द्यावी याच्यासाठी अजिबात नाही. ही कथा कळकळीची आहे. नवविधा भक्तीपैकी पहिल्या की दुसऱ्या दिवशीच नवविधा भक्ती आणि भक्तीचे मुख्य प्रकार 3, पुन्हा 9 प्रकारची भक्ती सांगितली. आणि अजून एक त्या 9 प्रकारच्या भक्तीमध्ये तळमळ भक्ती एक प्रकार आहे. आणि आपल्या भक्तीमध्ये तळमळ असली पाहिजे. तळमळ जर नसल तर भक्ती करून फायदा नाही. फायदा आहे पण सफलता कमी आहे, पर्सेंटेज कमी आहेत, मार्क कमी मिळतील, टक्केवारी कमी आहे. आणि टक्केवारी आपण करतो तर खरी. जसा एखादा MPSCचा विद्यार्थी असेल, मन लावून जर अभ्यास केला तर भरपूर टक्के कमवून पास होईल. तसंच आपण विद्यार्थी आहोत, मालकाचे भक्त आहोत. वेळ तर देतोच आपण, पण मन लावून जर नामस्मरण केलं तर आपली टक्केवारी वाढेल आणि आपणही पास होऊ. आणि पास झाल्यानंतर आपल्यालाही उच्च पदाची प्राप्ती होणार आणि आपणही विराजमान त्या पदावर होऊ. जसा विद्यार्थी जर MPSC UPSC मध्ये जास्त मार्कानं पास झाला तर त्याला उच्च पद मिळते, अधिकारी होतो. आपणही मोक्षाचे मिराशी म्हणजे अधिकारी होऊ. म्हणून कथेमध्ये सांगकामेपणा केला नाही पाहिजे. कथेमध्ये खरंच मनानं काहीतरी कृती वाढवली पाहिजे, आपल्यामधली कृती वाढवली पाहिजे. कथा असो, गुरुदेवांनी सांगितलेली भक्ती असो. जसं एखाद्या शाळेमध्ये पहिल्या वर्गातल्या KG1 KG2 KG1 मधल्या विद्यार्थ्याला 10वी पर्यंत वर्षभर शिकवतात. KG2 मधल्या छोट्या मुलाला शिक्षक मॅडम शिकवते आणि 10वी पर्यंत वर्षभरात तू शिकून कंप्लीट कर बाबा म्हटलं आणि त्यानं 10 आकड्यापर्यंत शिकलं. 1 2 3 4 9 म्हणजे क्रमाक्रमानं 10 पर्यंत.
आणि 11वा 12वा आकडा त्यानं जर मनानं शिकला तर शिक्षक किंवा त्याची मॅडम आहे ते नाराज होणार की खुश होणार. म्हणून कमी भक्ती जास्त अवघड भक्ती सांगितलेली नाही आणि शास्त्रामध्ये सोपी भक्ती सांगितलेली आहे. आणि सोप्या भक्तीने आपलं मन तृप्त होत नसेल, आपल्याला छंद असेल तर आपण भक्ती सांगितल्यापेक्षा भक्ती जर वाढवली ती सफलच होणार आहे. म्हणून पोपटासारखी भक्ती करूनही मनातून भक्ती केली पाहिजे. एक आश्रम होता आणि आश्रमावर महाराज राहत होते. सुंदर असा जंगलामध्ये आश्रम आणि महाराजांनी पोपट पाळला होता. हे उदाहरण कशासाठी आहेत? फक्त आणि फक्त आपल्या लक्षात येण्यासाठी. पाणी ज्याला प्यायचं आहे त्यानंच पाण्याकडे लक्ष द्या. ज्याला प्यायचं नाही, ज्याला तहान नसेल, आवाजाकडे लक्ष असू द्या. असो, एक धून घेऊन आपण फ्रेश होऊया. दत्त माझा 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 देव माझा 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 दत्त माझा 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 देव माझा मी देवाचा. माझा 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 देव माझा मी देवाचा. दत्त माझा 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 दत्त माझा मी देवाचा. दत्त माझा 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 दत्त माझा मी दत्ताचा. देव माझा 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 दत्त माझा मी दत्ताचा. दत्त माझा 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 दत्त माझा मी दत्ताचा. दत्त माझा 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 दत्त माझा मी दत्ताचा. देव माझा मी देवाचा. दत्त माझा मी दत्ताचा. दत्त माझा दत्त माझा मी दत्ताचा. दत्त माझा दत्त माझा मी देवाचा. दत्त माझा दत्त माझा मी दत्ताचा. दत्त माझा अवधूत माझा मी दत्ताचा. दिगंबर माझा दत्त माझा मी दत्ताचा. दत्त माझा दत्त माझा मी देवाचा. दत्त माझा 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 देव माझा मी देवाचा. बोला माझा 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 दत्त माझा मी देवाचा. माझा 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 देव माझा मी देवाचा. दत्त माझा 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 दत्त माझा मी देवाचा.
माझा मी आनंदाचा दत्त माझा 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 देव माझा मी देवाचा दत्त माझा 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 दत्त माझा मी देवाचा दत्त माझा 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 देव माझा मी देवाचा दत्त माझा 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 दत्त माझा मी दत्ताचा दत्त माझा मी दत्ताचा दत्त माझा मी दत्ताचा वाणी वाणी और पानी में वाणी और पानी दोनों में छवि नजर आती है। ध्यान देना शब्दों पर। वाणी और पानी दोनों में छवि नजर आती है। पानी अगर स्वच्छ हो तो चित्र नजर आता है और वाणी अगर मधुर हो तो चरित्र नजर आता है। दत्तात्रेय महाराज के जय। अशा प्रकारे ध्यान नामस्मरण करताना मनामध्ये दूध असू नाही, मांजर असू नाही, सून असू नाही, काहीही संसारातल्या गोष्टी असू नाही, दत्त माझा आणि मी दत्ताचा, देवा तू आणि मी सोहम दोघच आपण आहोत। याच्यामध्ये माझा संसार नाही आणि संसारातल्या कोणत्याही गोष्टी नाहीत असं मनामध्ये धरून नामस्मरण केलं पाहिजे। असो आपण वारंवार ऐकतो। एका जागी अशीच गेले एका गावामध्ये आणि एक काकाजी आले। ताई म्हणले चला आमच्या घरी। काकाची वेळ नाही, नाही नाही चला चला ताई चहा प्यायला चला। जसं आता आग्रह करत आहेत महिला मंडळ रोज, त्याप्रमाणे काकाजीच्या घरी गेली। आमच्या गावात वर्षातून 3 संप्रदाय आहेत ताई, शिवमार्ग, वैष्णव मार्ग आणि आनंद मार्ग। 3 मार्गाचे 3 सप्ते होतात आणि 3ही सप्त्यामध्ये प्रवचन, कीर्तन, कथा, शास्त्र वाचन, विश्लेषण मी 3ही सप्त्यामधून काहीही सोडत नाही। एकाही कीर्तनकाराचं कीर्तन मी सोडत नाही ताई। बोलत बोलत गेलो, घरी बसलो, चहा पाणी केलं, सुनबाईनं चहा आणला आणि फार माझी भक्ती झाली। फार मी कथा ऐकल्यात, कीर्तन ऐकले। सुनबाईनं चहा केला आणि चहा नुसत्या दुधामध्ये काय टाकलं होतं, पत्ती टाकली होती, चहा पावडर। चहा चांगलाच होणार ना। चहा पावडर फक्त दुधामध्ये उकळलं, घट्ट असा सुपर चहा करून आणला, मला दिला, मी पिला, पण मी काहीच म्हणले नाही। काही म्हणा लागत होतं का एवढा घट्ट चहा आणल्यावर? महिला मंडळ लक्षात यायले ना, चहामध्ये काय टाकलं होतं, दूध आणि पत्ती। म्हाताऱ्यानं चहा पिला, एक घोट घेतल्या बरोबर कप बसी सुनच्या अंगावर फेकून मारी ताड। का बरं? साखर नव्हती त्याच्यात। मी मनातल्या मनात म्हणलं बाई चहा फिक्का झाला, याच्यात थोडी साखर टाकून आण म्हटलं। सून आणत होती, चुकतंय। मनातल्या मनात म्हणलं काकाजीनं एवढ्या सप्त्यामध्ये कीर्तन, प्रवचन, शास्त्राचा अर्थ सर्वच ऐकलंय, पण फरक काहीच नाही। काम, क्रोध, मद, मत्सर या गोष्टी षडरिपूपैकी क्रोध नावाचा रिपू 25% कमी न झाल्यावर किती कीर्तन कथा ऐकून काहीच फायदा नाही। म्हणून एक आश्रम होता, आश्रमावर महाराज होते, महाराजांनी पोपट पाळला होता। आज कथेमध्ये, उद्या फार कथा खूप चांगली आहे। आजच्या कथेमध्ये सुपात्र, सत्पात्र आणि कुपात्र हे वर्णन आलेलं आहे आणि कथेमधला सारांश थोडक्यात आहे। म्हणून आज तुम्हाला बाहेरचं जे आहे लक्षात येण्यासाठी बरं का,
लक्षात येण्यासाठी थोडं जास्त ऐकायला मिळणार आहे. आणि उद्याच्यासाठी बसवण्णाची कथा फार सुंदर आहे. म्हणून पोपट पाळला होता. गुरुदेव त्या पोपटाला रोज सांगायचे, अरे पोपटा. पोपटाही म्हणायचा, अरे पोपटा, अरे पोपटा, अरे पोपटा, एक दिवस तू पिंजऱ्यातून माझ्या गैरहजेरीमध्ये पिंजऱ्याचं जर दार उघडं राहिलं चुकून माझ्याच्याने, तर ते तू त्याच्यातून उडून जाशील आणि तू जंगलात उडून जाशील. तुला पारधी तुझा घात करतील. नलिका यंत्रावर पारध्याच्या बसशील. जसं उंदर घुसा राहतात ना, त्याचा पिंजरा राहतो आणि आपण उंदर पकडायचे पहिले, तसं पोपट पकडत असतो पारधी जंगलात जाऊन. पक्षी पकडायचे, चित्र पकडायचे. आणि हे पोपटा, तू त्या जंगलात जाशील, पारध्याच्या नलिका यंत्रावर बसशील आणि त्या यंत्राच्या मध्ये तू फसशील आणि पारधी तुला पकडेल, तुझा घात होईल. पोपटही म्हणायचा, हे पोपटा, माझं नीट लक्षात घे. मी तुला वारंवार सांगत आहे की तू पिंजऱ्यातून उडून जाशील. तू जरा सावध राहा. एक दिवस जंगलात जाशील आणि पारध्याचे जागोजाग पक्षी पकडण्याचे नलिका यंत्र बसवलेले जंगलात असतील आणि तू एका कोणत्याही नलिका यंत्रावर बसला की तू त्याच्या पिंजऱ्यात फसशील. पारधी तुला भाजून उकडून खाईल, तुझा घात होईल. म्हणून तू सावध राहा. पक्षीही पोपटही तसाच म्हणायचा, हे पोपटा, तू सावध राहिलं पाहिजे आणि तुझा घात होईल. आणि त्याचप्रमाणे आपल्याला गुरुदेव वारंवार सांगत असतात, सद्गुरू वारंवार सांगत असतात, कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार वारंवार सांगत असतात की हे जीवा, हे देहातल्या जीवा, तू सावध राहिलं पाहिजे. आणि सावध जर नाही राहिला तर एक दिवस तुझा नक्की घात होईल. मग त्या पोपटासारखं आपण वारंवार कितीही वारंवार ऐकलं, कितीही कथा ऐकल्या, कितीही कीर्तन प्रवचन ऐकले, तर जर पोपटासारखं आपण लक्षात नाही धरलं, एक दिवस पोपट बाहेर उडून गेला आणि एक दिवस पारधी आला आणि त्याच परिसरामध्ये पारध्यानं 2-3 ठिकाणी पिंजरे लावून ठेवले होते. ते नलिका यंत्रावर पोपट बसला. पोपटाच्या वजनानं ते नळी खाली गेली आणि पोपट त्या पिंजऱ्यामध्ये अडकला. आणि पोपट रोजच म्हणायचा की हे पोपटा, हे पोपटा, तू सावध राहा, तुझा घात होईल. एक दिवस पारधी येईल, पिंजऱ्यामध्ये अडकशील, तुझा घात होईल. पोपटानं पुन्हा मग पिंजऱ्यामध्ये जेव्हा पोपट अडकला आणि रोज आपल्या साधूबुवानं जे महाराजांनी शिकवलेलं तो म्हणायला लागला, केव्हा पिंजऱ्यात अडकल्यावर त्याचा घात होणार होता, पारधी त्याला खाणार होता, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की मी जे आयुष्यभर शिकलो वाक्य की हे पोपटा, तू सावध राहा, पारधी येईल जंगलात, उडून गेल्यावर तू पारध्याच्या पिंजऱ्यामध्ये फसशील, हे गुरुदेव माझे सारखे सांगत होते आश्रमावरचे. पण मी काही लक्षात नाही घेतलं. लक्षात वाक्य घेतलं असलं तर तो सावध राहिला असता आणि पिंजऱ्यामध्ये अडकला नसता आणि तो त्याचा अपघात झाला नसता. त्याच्या लक्षात केव्हा आलं? पिंजऱ्यामध्ये अडकल्यानंतर, त्याचा घात जवळ आल्यानंतर, त्याची जी वेळ होती त्याची अधोगती जवळ आल्यानंतर लक्षात आलं. म्हणून सज्जन हो, माय बाप हो, तुम्ही त्या पोपटासारखं करू नका. शास्त्रामधून, पोथीच्या अर्थामधून ग्रुपवर ऐकतो आपण, कथेद्वारे ऐकतो, कीर्तनाद्वारे, प्रवचनाद्वारे. हे अट्टहास कशासाठी आहे? महाराजांनी धडपड करून अवघ्या एका 20-25 दिवसामध्ये कथेचं नियोजन केलं. आणि महाराजांनी कशासाठी केलं आहे की ह्या जीवांचा उद्धार व्हावा. पहिलीच या गावाला शिस्त आहे, पहिलीच महाराजांचे वळण आहे, बरोबर सगळ्या गोष्टी आहेत, नामस्मरणाचं ज्ञान आहे. तरी पण अजून आपल्या ज्ञानामध्ये भर पडावा आणि अजून आपल्या गावातली जे माझे भक्तरूपी जे लेकरं आहेत त्या लेकरांना ज्ञानाची प्राप्ती व्हावी आणि अर्धवट ज्ञानामध्ये त्यांचं जीवन वाया जाऊ नये. म्हणून
परिपूर्ण ज्ञानाने परिपूर्ण व्हावा म्हणून हा अट्टहास आहे. हे काय खर्च करायचा, लखलखीत मंडप टाकायचा, साऊंड सिस्टीम, कलाकार, कथाकार लावायचे, 7 दिवस आनंद लुटायचा आणि इकडून ऐकून तिकडून म्हणजे विसरायचं, असं नाही आहे. या कथेतून काहीतरी घ्यायचं आहे आणि घेतलं पाहिजे. पोपटासारखी आपली भक्ती असली नाही पाहिजे. हे वेगवेगळ्या उदाहरणामधून मी का बरं सांगत आहे की आपलं जे माझे शब्द आहेत, मी एवढी ज्ञानी नाही, छंदामधून हे निर्माण झाले सगळं आणि आनंद मालकाच्या नामाच्या तळमळीमधून हे छंद निर्माण झाला आणि ही आवड निर्माण होऊन थोडंफार काहीतरी बोलता येते, बाळ बोलाव. आणि आपल्याला तेवढं कळतंय, दुसऱ्यालाही कळलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, जे आपणासी ठावे ते दुजिया सांगावे, शहाणे करावे सकळ जन. आपल्याला येतंय तेवढं दुसऱ्याला सांगायचं आणि दुसऱ्यानंही ऐकलं पाहिजे. दुसऱ्यानं तिसऱ्याला सांगायचं, तिसऱ्यानं चौथ्याला सांगायचं. अशा प्रकारे नामाचा आनंद संप्रदायाचा प्रचार वाढला पाहिजे आणि सगळ्यांनी मनातून तळमळीने भक्ती केली पाहिजे आणि संप्रदाय वाढवण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न केले पाहिजे. असो, अजून उदाहरण सांगते. उदाहरण कमी झालेत, अजून एक उदाहरण सांगते. मी त्या दिवशीच एक भजन म्हटलं आहे आणि आज लाईन नसल्यामुळं थोडंसं जोरात म्हणावं लागत आहे आणि साऊंड सिस्टीमचं थोडंसं बदल झाला आहे. असो, काही हरकत नाही. गुरुदेव, गुरु म्हणजे दत्त गुरु. गुरु म्हणजे गुरुला जर आपल्याला बघता येत नसल, दत्त प्रभूपर्यंत पोहोचता येत नसल अज्ञानीपणामुळे, तर आपले जे गुरुदेव आहेत, आपले सद्गुरू आहेत, त्यांच्यामध्ये देव बघितला तरी सफल भक्ती होते. असो, आणि गुरुदेव म्हणजे दत्तात्रय प्रभू, आनंद मालकाचा जो अंश आहे. आनंद मालकाच्या लक्षात आलं, माझ्या जवळून जीव गेला, कालच कथा झाली, आणि माझ्या जवळून जीव कर्मभूमीला गेला आणि मळ लागले अनेक प्रकारचे. तो पवित्र होऊन माझ्यापाशी आला पाहिजे आणि खरंच आपण पवित्र होऊन आपल्या मालकाच्या गादी, आपल्या आईपाशी आपण गेलो पाहिजे. ते जाण्यासाठी लगन लागली पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे, छंद निर्माण झाला पाहिजे, कामधंदा करताना नामस्मरण केलंच पाहिजे आणि भगवंताशी लगन लागली पाहिजे. गुरुदेवांशी, दत्तात्रय, भगवान दत्तात्रय प्रभूशी आपली लगन लागली पाहिजे. लगन तुमसे लगा बैठे, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे, तुम्हें अपना बना बैठे, जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा.
छुप छुप याद करते थे, कभी दुनिया से डरते थे। वो छुप छुप याद करते थे, वो छुप छुप याद करते थे। तुम्हें अपना बना बैठे, तुम्हें अपना बना बैठे। जो होगा देखा जाएगा, लगन तुमसे लगा बैठे। जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा। तुम्हें अपना बना बैठे, तुम्हें अपना बना बैठे। जो होगा देखा जाएगा, लगन तुमसे लगा बैठे। जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा। दत्तात्रेय भगवान की जय। जे होईल ते पाहून घेता येईल। हे भगवंता, तुझं ध्यान करत बसलो आहे आणि गोड ध्यान लागलेलं आहे। जे व्हायचं ते होऊ द्या असं म्हणून आपण भक्ती केली पाहिजे, नामस्मरण केले पाहिजे। आपण आता कथेकडे वळणार आहोत। भगवान दत्तात्रेय प्रभू राजा दरादनाला सांगत आहे, चातुर्मासाचं पुण्य, चातुर्मासामध्ये अनेक लाखोळ्या भरल्या पाहिजे। कुपात्र आणि सत्पात्र। कुपात्र कसा असेल त्याची ओळख सांगितलेली आहे आणि सत्पात्राची खूण सांगितलेली आहे। सत्पात्राला ओळखून घेण्यासाठी तेव्हाच भक्तिवान माणूस लक्षात येतं। आणि राजानं विचारलं, वरवर जर असेल, सत्पात्र वरवर जर असेल, दुसऱ्याच्या घरामध्ये भांडण पेटवत असेल किंवा दुसऱ्याला तोडून मोडून नेणं आणि मीच मोठा म्हणणं, हे एक त्याचं लक्षण आहे। भगवान दत्तात्रेय सांगत आहेत। आणि दुसऱ्याची निंदा, दुसऱ्याची निंदेमध्ये त्याला इंटरेस्ट असणं, हे एक कुपात्राचं लक्षण आहे। अशा प्रकारे सत्पात्र आणि कुपात्र ओळखून त्याला अन्न घालावं। सत्पात्रामुखी अन्न जर पडेल, रोजचं एक पात्र जर पडेल, आता शहरात तर फार अवघड आहे। भिकारी जर दारावर आले, बाबाजी जेवता का, गरम स्वयंपाक आहे जर म्हटलं तर नाही बाई पैसेच द्या म्हणतात। आता जेवू तरी कसं घालायचं? कारण पहिल्या काळामध्ये अन्न कमी पडत होतं, अन्न भेटत नव्हतं। आणि आता दारावर भिकारी सुद्धा, सिटीमध्ये आमच्या तर भिकारी शोधलं तरी भिकारी भेटत नाही। चला बा कोणी आलं तर थोडंसं जेवू घालाव, वाट पाहिली चातुर्मासामध्ये तरी भेटत नाही। मग आता नाही भेटला, सत्पात्र नाही भेटला, तर चातुर्मासाचं पुण्य कसं वाढवायचं? 4 महिने नामस्मरण करायचं। नामस्मरणाची उजळणी म्हणून मंदिर असेल, मंदिरामध्ये आपला जे कमाईचा भाग आहे तो आणून टाकायचा, ते आपलं चालूच राहते ना, आपण तर करतोच। आणि चातुर्मासाची समाप्तीमधून सर्वांच्या मदतीनं आपापल्या परीनं धान्य जमावून, द्रव्य पैसा जमावून अन्नदान करायचं। आणि प्रत्येकाला 4 मासामध्ये, चातुर्मासामध्ये तसा पंचमास होतो आपल्या आनंद संप्रदायामध्ये। पौर्णिमेपासून, गुरुपौर्णिमेपासून दत्त जयंतीपर्यंत पंचमासाचं पुण्य म्हणता येईल। आणि त्या 5 महिन्याचा चातुर्मास कुठं होतो, कुठं 4 महिन्याचा होतो असो। आणि शेवटी आपल्या नामस्मरणाची उजळणी म्हणून आपण सर्वांनी मिळून अन्नदान केलं आणि पंगत दिली, तरी ते सत्पात्र, रोजचं एक पात्र, रोजचा एक अतिथी नाही मिळाला तरी चालेल। आपलं पुण्य
आपल्या चातुर्मासाची उजळणी नक्कीच होणार आहे सगळ्यांनी मिळून जर पंगत दिली तर। असो, कुपात्राची आणि सत्पात्राची निवड आपण करायची आहे आणि कुपात्राचं सत्पात्रामध्ये कसं यायचं आणि कुपात्राचे लक्षणही सांगितलेले आहेत महाराजानं। कुपात्र कोणाला म्हणाव? जो अमंगळ असेल, स्वतः अमंगळ असून दुसऱ्याला अमंगळ म्हणत असेल, जो निर्मळ आहे, निर्मळ नाही, त्याला कोणत्याही प्रकारचा मळ नाही, खोटं बोलायचा मळ नाही, निंदा करायचा मळ नाही, जो धर्माप्रमाणे वागत असेल, स्वतः अमंगळ असून जर दुसऱ्याला अमंगळ म्हणत असेल तो कुपात्र समजावा। दुसऱ्याचं मन दुखवून गरीबाचं मन दुखवून जर स्वतःची कमाई करत असेल तर त्याला कुपात्र म्हणावं। हे मी म्हणत नाही, 12व्या अध्यायामध्ये ज्ञानक्रीडा या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे। अनेक प्रकारचे नियम सांगितलेले आहेत। सप्तव्यसनानं शिरबीड झाला असेल, परस्त्रीवर कोणाचं लक्ष असेल, परधनावर लक्ष असेल, दारू पीत असेल, तंबाखू खात असेल, मांस आहार खात असेल, मांसाचं जेवण करत असेल तर त्याला कुपात्र म्हणावं। तशाला चुकूनही जेवू घालू नाही। दाराहून वापस तशाला केलं तरी काही पाप लागत नाही, त्याच्यामध्ये देव नसतो। म्हणून प्रत्यक्ष दत्तात्रय भगवान सांगत आहेत दलादनाला नीट ओळखून घ्यायचा। आणि कुपात्राचे बरेच लक्षण आहेत। सदा खोटे बोलणे आणि दुसऱ्याला दुःख झाला की याला आनंद होणे, हे कुपात्राचे लक्षण आहेत। सप्तव्यसनामध्ये मी एका गावाला अशीच गेली, सप्तव्यसनाहून मला आठवलं आणि नवीनच जोडपं होतं एक। या माणसाच्या रांगेमध्ये एक मुलगा लग्न झालेला बसला होता आणि समोरच त्याची पत्नी बसली होती आणि दोघांची नजर माझ्यावर होती। मी म्हटलं माझ्या ओळखीचे असतील, कदाचित पाहत आहेत आणि एकाग्रतेनं कथा ऐकत होते। आणि मी म्हटलं की कथा संपल्यावर आले, बोलले। मी म्हटलं काहून हसत होते तुम्ही थोडं थोडं मध्ये मध्ये? कोणी ओळखीचे आहात का? माफ करा, मी काय ओळखलं नाही तर? नाही म्हणे ताई, ओळखीचे तर तुम्ही नाहीत, पण तुम्ही सप्तव्यसनाबद्दल जे आज सांगित आहात, सप्तव्यसनावर जे आज बोललात भरपूर वेळ, त्यापैकी माझ्या पतीला एक व्यसन आहे म्हणली। व्यसन कोणतं आहे म्हटलं तर म्हणली व्यसन कोणतं मोठं नाही, पण तंबाखू खूपच खातात। दिवसभराचा असा एवढा मोठा लागते, एकदाच पुढे आणतात मार्केटमधून आणि घरात आणून ठेवतात। खूपच तंबाखू खातात, खूपच तंबाखू खातात। मी म्हटलं का रे बाबा, काहून खाता एवढा तंबाखू? नाही म्हणला ताई मला प्रॉब्लेम आहे। काय प्रॉब्लेम आहे? त्यानं प्रॉब्लेम सांगितला, जे सांगायचा ते पोट साफ होत नाही वगैरे वगैरे तंबाखू खाल्ल्याशिवाय। मी म्हटलं औषध घे, आयुर्वेदिक डॉक्टरकडे जा, तंबाखू बंद कर। एवढा तंबाखू या वयापासून खाशील, आयुष्य भरपूर आहे तुझं आणि कॅन्सर नक्कीच होतो, तुला तर माहित आहे। ताई म्हणला बरं तुमचं ऐकतो। पुढच्या वर्षी कीर्तन होतं, कथा नव्हती। गेले, पुन्हा जोडपं समोर बसलं आणि माझ्या लक्षात आलं की हे तेव्हाच आहे गड्या, गेल्या वर्षीचं। त्याचं मात्र असं होतं, असं करायचं, असं करायचं। मला वाटायचं मी बोलत आहे म्हणून टाळ्याच वाजवत आहेत, आणि ते पुरुषाच्या रांगेमध्ये बसलं होतं। आणि इथं जसे माझे गुरुबंधूच आहेत सगळे, इथं जशी या रांगेतून टाळ्याचा आवाज येत नाही, तिथं या रांगेतून टाळ्याचा आवाज एक जणाचाच यायचा। कारण तो असा मुलगा करायचा, असा करायचा आणि असा करायचा। मी म्हटलं याचं काय व्यसन सुटलं नाही। माझं लक्ष मध्ये मध्ये त्याच्याकडे जात होतं, त्याच्या पत्नीकडचं माझ्याकडे होतं। ती स्मित हास्य करत होती आणि तोही स्मित हास्य करत होता आणि मी चालू होतं माझं कीर्तन सुटलं, जवळ आले, बोलले। मी म्हटलं का बरं सुटलं नाही वाटते तंबाखू? नाही म्हणला ताई सुटला। खोटं बोलू नको, माझं लक्ष होतं। म्हटलं विचारा म्हणला हिला सुटला की नाही? म्हणलं हो ग, हो म्हणली सुटला ताई।
मी म्हणलं हे असं असं काय होतं, असं 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 काय होतं म्हटलं. ते म्हणला नाही नाही. ती म्हणली अहो ते का सवय लागली, असं केलं की खाल्यावानी वाटत होता पण खरंच सुटलाय. मग हे कर्म इंद्रिय आहेत, वर ज्ञान इंद्रिय 5 आहेत, कर्म इंद्रिय आहे. कर्म इंद्रियाला व्यसनाची सवय लागते, असं केल्याशिवाय करमत नाही. आणि जे आपल्यामध्ये ज्ञान इंद्रिय आहे आणि 10 कर्म इंद्रिय 5, ज्ञान इंद्रिय 5, 10 इंद्रियाचा जो राजा आहे मन, त्या मन राजाला, मन नावाच्या इंद्रियाला भगवंताच्या नामाचं वळण का लागत नाही. एवढे प्रयत्न करून आपल्या कर्म इंद्रियाला जे लागू नाही ते वळण लागतात, परंतु मनाला वळण लावायचा प्रयत्न आपणच केला पाहिजे आणि मनाला भगवंताचं चिंतन लागलं पाहिजे. आपण आठव करतो, एखादं लहान लेकरू आहे, 8-9 महिन्याचं बाळ आहे आणि बाळ जे आहे ते आपले त्या खेळण्यामध्ये गुंग राहते. त्याला मोटर आणून द्या, गाडी आणून द्या, काही आणून द्या, ते सगळे खेळणे बाळ खेळतय, पण त्याची आई सतत नेहमी जवळ जात असते. बाळाचं लक्ष मात्र आईकडे असतं. जे खेळणे खेळत असते, गाडी असो, खेळणं असो, भवरा असो, पण आईकडे त्याचं पूर्ण लक्ष असतंय. त्याला तो आईला विसरत नाही. किती खेळणे त्याच्या पुढे ठेवा. आजकाल चाबीवरच्या गाड्या, विविध खेळणे निघालेत, त्याच्यामध्ये ते पूर्णपणे गुंग होत नाही. मनोरंजन करल, खेळल, पण आई जवळून गेली की आईचा पदर धरते, आईचा घोळ धरते. खेळणे खेळणं चालू, पण आईला तो अजिबात पूर्णपणे विसरत नाही. एखादं 2 वर्षाचं लेकरू असू द्या आणि 2 वर्षाच्या लेकराला विचारा की बाळा तुझ्या आईचं नाव काय आहे, ते म्हणेल का थांबा माझ्या आईचं नाव, मला आई आहे का, माझ्या आईचं नाव, मला आई आहे का गड्या, असं म्हणेल का? नाही, अजिबात नाही. तो पटकन आईचं नाव सांगेल, कारण तो आईला विसरलेलाच नसतो. तसंच आपण भगवंता म्हणजे आपली आई, त्या आईला आपण विसरूच नाही. ज्याचा आठव करावा लागतो, ज्याचा आठव आपल्याला का बरं करावं लागतंय, नामस्मरणाच्या रूपामध्ये आपण ज्याला विसरतो त्याचा आठव करायची वेळ येते. अशी एक दिवस वेळ कराव, ध्यास करून काम करताना ध्यास, झोपताना ध्यास, श्वासावर ध्यास. सप्तनामाचं एक नाम आहे, 7 अक्षराचं, त्याला संकट नाम म्हणतात. ते संकट नाम आपल्या श्वासावर बसवायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि अशा प्रकारे ध्यास करून ते लेकरू जसं आईला अजिबात विसरत नाही, त्या स्थितीमध्ये आपण एक दिवस पोहोचतो. दत्तनामाचा लागो छंद, दत्तनामाचा लागो छंद, दत्त आनंद, दत्त आनंद, दत्त आनंद, दत्त आनंद, दत्त रूपाणा आणविताना, दत्त रूपाणा आणविताना, मोहाचे तुटले पडद, दत्तनामाचा लागो छंद, दत्तनामाचा लागो छंद, दत्तनामाचा लागो छंद. दत्त बगावा दत्तच गावा, दत्त बगावा दत्तच गावा, पदोपदी मज दत्त दिसावा, पदोपदी मज दत्त दिसावा. 33 कोटी एके ठाई, 33 कोटी एके ठाई, वसले हो सचन, दत्तनामाचा लागो छंद, दत्तनामाचा लागो छंद, दत्तनामाचा लागो छंद. दत्तनामाचा लागो छंद, छंद लागल्याशिवाय काही नाही. आणि ते मूल जे असते,
खेळणे खेळते पण आईला विसरत नाही. आई आपली आई, मोठ्या माणसांची आपली आई, संसारिक लोकांची आई म्हणजे आनंद मालक, दत्त मालक. आणि आपल्याला जे खेळणे खेळायचे आहेत, लहान लेकरू छोटी गाडी खेळतंय पण आपल्या मोठ्या माणसाचं मोठं खेळणं म्हणजे मोठी गाडी, शेती, वाडी, ट्रॅक्टर, बैलजोडी, दुकान, पैसा, पगार, पत्नी, मुलं हे आपले खेळणे आहेत. आपण हे खेळणे खेळायचे, संसारामध्ये संसार करायचा, संसार करावा पण परमार्थ साधावा. म्हणून बाळगिरी महाराज म्हणतात, प्रपंच परमार्थ साधतील दोन्ही, तयासी निर्वाणी सुख होये. निर्वाणीचं कालच दिवसभर सांगितलंय मी. निर्वाणीचं सुख, निचात्म सुख, निर्वाणीच्या सुखापर्यंत म्हणजे उन्मन्य अवस्थेच्या पलीकडचे जे सुख असतो, जिथं शब्दाची खुंटन होते, जिथं शब्द खुंटतात त्याला निर्वाणीचं सुख म्हणतात. निर म्हणजे नाही, वाणी म्हणजे वाचा, त्या ठिकाणी शब्दच नाही. भगवन नामामध्ये आपण तल्लीन झालो, जीव विसरलाय स्वतःला आणि जीवाशिवाचं ज्या ठिकाणी मिलन होते आणि दोघं एकरूप होतात आणि त्या आनंदाला निर्वाणीचं सुख म्हणतात. तसंच आपण प्रपंचामध्ये बाळगीर महाराज म्हणतात, परपंच परमार्थ साधतील दोन्ही, तयासी निर्वाणी सुख होये. त्याला प्रपंच परमार्थ साधता येतो, प्रपंच ही साधल आणि परमार्थ ही साधल. परंतु प्रपंच कसा आहे, प्रपंचामधून परमार्थाची निवड करता येत नाही, फार कठीण आहे. त्या ठिकाणी माया एजंट जे आहे, माया नावाची ती आपल्याला सुचू देत नाही. भ्रांत नावाची जी आहे, वैरीण आपली भ्रांती सुचू देत नाही. भ्रांतीचे पडळ म्हणजे जाळ, आनंदाच्या आरतीमध्ये आहे ना, भ्रांतीचे पडळ, ते भ्रांतीचं पडळ सुचू देत नाही आपली निर्वाणी सुखाकडे जाण्यासाठी. पण बाळगिरी महाराज म्हणतात, तुम्ही निर्वाणीच्या सुखापर्यंत नक्की पोहोचाल, परंतु जसं दूध आणि पाणी, क्षीर म्हणजेच दूध आणि नीर म्हणजे पाणी, क्षीर आणि नीर राजहंस पक्षापुढे जर कटोरीभर 2 कप पाणी टाकलं, 2 कप जर दूध ठेवलं आणि त्या पक्षाच्या पुढे जर ठेवलं तर ते दूध पिते आणि 2 कप पाणी पवित्र स्वच्छ आपल्या पाण्यासारखं पाणी त्या कटोरीतच राहते. किती कठीण आहे पाण्याच्या दुधातलं दूध निवडून काढायला. मग तेवढंच कठीण आहे प्रपंचामध्ये राहून परमार्थाची निवड करण्यासाठी काय करावं लागते. प्रपंच परमार्थ साधतील दोन्ही आणि दोन्ही साधा, परमार्थाकडे वळायचं आणि प्रपंचामध्ये अंधार पडायचा नाही. दोन्ही सांभाळायचं आहे, राजअंश पक्षासारखं करायचं आहे. प्रयत्न केले तर तेवढं कठीण सुद्धा साधेल. आपण साधक आहोत, साधक, साधना आणि साध्य. आपण साधक आहोत, साधनाच्या द्वारे त्या भगवंतापर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून प्रपंच म्हणजे आपला संसार आहे आणि त्यातील परमार्थ निवडून काढायचा आहे. संसार करावा नीटका, कुठे नसावा फाटका. संसार करायचा आहे, पत्नी आहे, मुलं आहे, सोयरे आहेत, धायरे आहेत, लग्न आहे, वास्तू आहे, बारस आहे, तेरवी आहे, समाज आहे, सगळं करायचं आहे. परंतु जो आपल्या मनामध्ये जे जसं ते लहान बाळ खेळणे खेळते, हे समाजाचे खेळणे, हे लग्नाचे खेळणे, सोयरिकीचे खेळणे, मुलाबाळांचे, मुलांच्या शिक्षणाचे खेळणे, सर्व त्यांचं पाहायचं आहे. आतून मात्र जे गुरुमाऊली जसं लेकरू आईला विसरत नाही तसा त्याचा ध्यास करायचा आहे, तर तुम्हाला दोन्ही साधतील. अजून याच्याही पुढे जाऊन जर सांगायचं असेल तर बाळगिरी महाराज म्हणतात,
वत्स जैसे धेनुसी पाडस हरणीशी तैसा करी ध्यास निज नामाचा। निज नाम बघा, बीज नाम निज नाम। निज म्हणजे सर्वात प्रिय, सर्वात जवळचं, आपल्या हृदयामध्ये नेहमी जे जपतो ते। बीज नाम म्हणजे जे बीज नाम आहे त्याच्यापासून वृक्ष तयार झाला आणि अनेक त्याचे बीज तयार झालेत। जसं एका ज्वारीच्या बियापासून म्हणजे बीजापासून हजारो दाणे निर्माण होतात, तसं हे आनंद मालकाचं नाम बीज नाम आहे आणि आनंद मालकाच्या नामापासून हजारो शक्त्या निर्माण झाल्या। आणि शक्त्यांचा कालच विषय सांगितला। आनंद मालकाच्या मनात आलं की पृथ्वीवरल्या जीवांसाठी तिथं जाणं माझं शक्य नाही, मी अढळ आहे, मी अचळ आहे, म्हणून माझं स्वतःचं जाणं शक्य नाही। माझ्यातली एक शक्ती थोडीशी काढतो, माझ्यातला अंश काढतो आणि दत्ताच्या रूपाने, दत्त नाव देतो, दत्ताच्या रूपाने कर्मभूमीवर पाठवतो। 7 नाम भक्ती ज्ञान वैराग्य आणि 7 नाम घेऊन आनंद मालकानी दत्त मालकाला कर्मभूमीवर पाठवलंय। म्हणून त्या दत्तात्रय महाराजांचं जरी नाव घेतलं तर आनंद मालकाला पोहोचतंय, आनंदाचं नाम घेतलं तरी दत्त मालकाला पोहोचतंय। म्हणून आपण नाम सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठल्या उठल्या काय म्हणत असतो? जय जय आनंद सद्गुरु, जय जय आनंद सद्गुरु, आनंद सद्गुरु, जय जय आनंद सद्गुरु, जय जय आनंद सद्गुरु, जय जय आनंद सद्गुरु, आनंद सद्गुरु, जय जय आनंद सद्गुरु, जय जय आनंद सद्गुरु, जय जय आनंद सद्गुरु, जय जय आनंद सद्गुरु, आनंद सद्गुरु, जय जय आनंद सद्गुरु, जय जय आनंद सद्गुरु, जय जय आनंद सद्गुरु, जय जय आनंद सद्गुरु। अशा प्रकारे आनंद म्हणजे आनंद मालक, सद्गुरु म्हणजे जो सत आहे, जो सत्य आहे, सत्य अधिक गुरु, सद्गुरु म्हणजे दत्त महाराज। दत्त महाराजांचं आणि आनंद मालकाचं ब्रह्ममुहूर्तावर नाम घेतलं पाहिजे आणि दोघांपैकी एकाचं नाम घेतलं तरी चालेल। म्हणून हे संसारातले जे खेळणे आहेत आपण खेळायचे, जरूर खेळायचे, पण त्या मुलाला जशी आईची आठवण राहते, आई कामानिमित्तानं मुलाला खेळणे खेळायला देते। आजकाल खेळणे कमी झाले, आजकाल खेळणे मुलांचे कमी झाले। खेळण्याला बाजारात भाव जरी असला, मोटार गाडीला, भवऱ्याला वगैरे वगैरे, तर खेळण्याला मागणी कमी आहे। ते बाहुले वगैरे नाहीत का मुलांचे खेळणे, मागणी कमी आहे। का बरं सांगाल कोणी? खेळण्याला मागणी कमी आहे। लहान मुलांना खेळणं खेळायला आई देत नाही। का बरं? कारण तो खेळणं खेळतच नाही। मग कोणतं खेळणं खेळतो सांगा? मोबाईल। मग आजकाल ते खेळणे कमी झालेत, म्हणून मोबाईल खरंच हातात देऊ नये लहान मुलांच्या। आपण यूट्यूबला वगैरे पाहतो व्हिडिओ, डोळे खराब होतात आणि बुद्धीत
जी शक्ती असते मुलाच्या ती खेळून खेळून मुलं चिडचिड करतात. असा डॉक्टरांनी शोध लावलाय की ते असं करू करू त्याच्या आवडीचा व्हिडिओ जेव्हा येत नाही खेळायचा त्यानं तो चिडचिड करते म्हणून झोपत नाही. अगदी 9 महिन्याचं 1 वर्षाचा मुलगा त्याला त्याची सवय लागून जाते आणि ज्या दिवशी त्याला मोबाईल मिळत नाही त्या दिवशी तो भयंकर चिडचिड करतो. म्हणून मोबाईलची सवय खरंच लावू नये. लेकराला मोबाईलची सवय कशी आई काम करू देत नाही म्हणून चला घे मोबाईल आणि खेळ माझं एवढं काम होते. मोबाईलची लहान मुलांना सवय नाही पाहिजे आणि मोठ्या मुलांनाही जास्त सवय नाही पाहिजे. बघितलं तर अभ्यास, बातम्या, राजकारण वगैरे थोडंफार अध्यात्म बघलं पाहिजे लहान मुलांना मुलींनी आणि ते आपल्या आईनं सांगितलं पाहिजे. आणि मुलांनी प्रत्येक आईजवळ मोबाईल नसते. मुलं मोठे झाल्यावर मुलाजवळ मोबाईल असते तर मुलांनाही आईला एखादा व्हिडिओ आध्यात्मिक सांगितलं दाखवला पाहिजे की आई हे सुंदर कथा चालू आहे किंवा सुंदर कीर्तन आहे अमुक अमुक भागामध्ये हे बघ बरं आपल्या संप्रदायाचा आहे किंवा कोणत्याही भगवंताचा असेल तर असं थोडंफार आईला मोबाईल दिला पाहिजे. जे आईपाशी मोबाईल ग्रामीण भागामध्ये प्रत्येकापाशीच मोठा मोबाईल नसतो आणि एकमेकाला मोबाईल मधलं काही सांगितलं पाहिजे. मी त्या दिवशीच सांगितल्याप्रमाणे कुटुंबामध्ये विचारांची देवाणघेवाण जर असली तर कलह कमी होतात म्हणजे होतच नाहीत. काही सर्वांनी मिळून पाहिलं पाहिजे, सर्वांनी मिळून खाल्लं पाहिजे. विषय चालू आहे खेळण्याचा. ते बाळ जसं खेळणे खेळतो आणि त्या बाळ खेळण्यामध्ये तल्लीन होत नाही आईची आठवण राहतेच तशी आपल्या खेळण्यांमध्ये तल्लीन न होता आपल्या त्या आईची आठवण राहिली पाहिजे आणि सर्वांनी मिळून त्याचा धावा केला पाहिजे. आणि धावा करून एवढ्याच्याही पुढे जर जायचं असलं आपल्या जीवनामध्ये आपण समाजामध्ये जीवनामध्ये चांगलं वागायचा प्रयत्न केला पाहिजे. 4 गोष्टी कोणाला चांगल्या सांगाव्या, 4 गोष्टी कोणाच्या चांगल्या ऐकाव्या. आणि महिला मंडळींनी सिरियलीवरचं मन कमी करावं. सिरियली अजिबात खरंच पाहू नये. सिरियलीचा विषय निघाला भौतिक वातावरणामधलं. मी रोज रोज असं काही जास्त सांगत नाही आहे पण आज आपल्याला ते जे अध्याय आजच्या दिवसाचा 6व्या दिवसाचा जो अध्याय आहे सत्पात्र आणि कुपात्र एवढंच राजाला महाराज सांगत आहेत आणि तेवढं जवळपास तुमच्या 60-70% लक्षात आलेलं आहे. असो माझ्या इथे एकदा एक पाहुणीन आली. पाहुणीन म्हणजे 25 वर्षे वयाची मुलगी लग्न झालेली जवळच्या नात्यातली 8-10 दिवस राहिली. राय बेटा म्हटलं मलाही मुलगी नाही नंदेची सून होती ती राहिली. छान आई आई करायची मी तिला जीव लावायची. 8-15 दिवस राहिली काही निमित्तानं कामानिमित्ताने आणि ती संध्याकाळ झाली ना स्लॅपवर वर जायची मोबाईल घेऊन तिचा छोटा बहिणीला बोलायची पुन्हा खाली यायची. मी एक दिवस म्हटलं काय एवढं बोलतेस ग. म्हणली मी माझ्या लहान बिना लग्नाच्या बहिणीला बोलते आई. म्हणली तिला बोलल्याशिवाय मला करमत नाही. आणि माझी म्हणजे नातेवाईक दुसऱ्या नंदेची मुलगी समजा गावातच होती. तिचं नाव अर्चना होतं आणि पुन्हा ती वरून बोलून आली खाली की मला स्टोरी सांगायची थोडीशी 5 मिनिटं की अर्चनाच्या सासूनं अर्चनाला फार त्रास दिला, अर्चनाच्या नवऱ्यानं अर्चनाला फार त्रास दिला असं थोडंफार सांगायची. मला वाटलं जी ओरिजिनल अर्चना नात्यात आमची आहे तीच असेल. मुलगी हसली आणि लक्षात आलं नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी गेली. तिचं रोजच म्हणजे ती जे सिरियल होती ते सिरियल संपली की त्या सिरियलची स्टोरी विचारायला ती आपल्या बहिणीला मोबाईलवर बोलायला स्लॅपवर जायची आणि ती स्टोरी विचारून घ्यायची. तिचं समाधान व्हायचं कारण सिरियलची तिला सवय लागली होती. सिरियलचं व्यसन लागलं होतं. रोज सिरियल पाहायची. या भागात काय झालं त्या भागात काय झालं ती रोज सांगायची. अर्चनाचं असं एका दिवशी धावतच पायऱ्या उतरत आली. आई आई म्हणली अर्चनाच्या नवऱ्यानं सासूनं अर्चनाला मारलं आणि घराबाहेर आज काढलं. मग म्हणलं अर्चना घराबाहेर गेली तर कुठं राहिली.
माझं म्हणणं, माझी जे दुसरी नात्यात अर्चना, ओरिजिनल अर्चना होती, कुठं राहिली बेटा म्हटलं ती. तर म्हणली आता काय माहित, तिला काढून दिलं, पण आता ती कुठं जाते ते पाहायचं होतं, पण लाईनच गेली. एवढं सिरियलीचं व्यसन, एवढं सिरियलीचं वेड. त्याच वेळामध्ये एखादं पुस्तक वाचायचं, रिकाम पण होत नाही, रिकाम पण करायचं, इथं तिथं बसायचं नाही, ही अशी गमाय तिथं सी गमाय. हे केल्यापेक्षा मनातून भगवंताचं पुस्तक वाचायचे. शिक्षण असलं त्याला, शिक्षण असलं त्याला, शिक्षण नाही तिच्याजवळ जाऊन पुस्तकं वाचायचे, भगवंताच्या कथेचं उदाहरण सांगायचं. अशा करून आपलं मन वळवायचं आणि आपले संस्कार आपल्या मुलावर पडतील. कालच गंभीर विषय झालेला आहे आपला आईबाबाचा. आपण जसं वागू तसे मुलांवर संस्कार पडतात, म्हणून सावधगिरी बाळगायची आहे. आणि आपलं मुलं आपली कॉपी करतील, आपलं जे आहे लवकर ते लक्षात धरतील. फक्त मुलांकडे लक्ष द्या, मुलांकडे लक्ष देत देत मुलं घडवा. जसं जिजाबाईनं शिवाजी महाराज घडवले, तसं आपण आपली मुलं घडवले पाहिजे. कृष्णाच्या रामाच्या गोष्टी जिजाबाई शिवाजी महाराजांना सांगायच्या, तशा आपणाला जेवढ्या गोष्टी येतात तेवढ्या आपल्या मुलांना सांगायच्या. मुलांचा अभ्यास घ्यायचा, मुलाचा अभ्यास घ्यायला कंटाळा करायचा नाही. नाही तर अमुक अमुक चांगल्या शाळेत इंग्लिश स्कूलमध्ये टाकले किंवा त्याची शाळा चांगली आहे, एवढी फी, एवढं दप्तर, एवढ्याचे पुस्तकं आणले आणि मोकळं झालो. मास्तर पगार घेतात म्हणून मास्तराचं म्हातारपणी मुलं करणार नाहीत. आपले मुलं आपल्याच कामी पडणार आहेत, म्हणून आपल्याही तेवढीच जबाबदारी आहे की आपल्या मुलांवर आपण लक्ष देणे फार गरजेचं आहे. बाबानं आजोबानं आपल्या नातावर, आपल्या मुलावर, लहान मुलं असेल तर किती थकून आलो तरी पानं उघडून बघायचे, बाबा तू काय लिहिलंस. रोज नित्य नियम ठेवायचा. जसं 10 कामं सोडून आपण आंघोळ करतो, 20 कामं सोडून जेवण करतो, तसेच 30 कामं सोडून मुलांचा अभ्यास घ्यायचा आणि 50 कामं सोडून देवदेव करायचा, रोज नामचिंतन करायचं. अशा प्रकारे आपलं जे जीवन आहे ते आपणच सुखात घालवलं पाहिजे. प्रपंच साधतील दोन्ही विषयाला आहे बाळगिरी महाराजांच्या अभंगावर. अभंगाकडे वळणार आहोत. बाळगिरी महाराज नेहमी समजून सांगितलंय. बाळगिरी महाराजांनी त्यांचे पट्टशिष्य होते आणि बाळगिरी महाराज नांदेड जिल्ह्यातील राहेर या गावचे सगळ्यांनाच माहीत आहे आणि शहादत्ताचा अवतार मानल्या जातं. असो, सिद्ध म्हणूया, दत्त म्हणूया, काही म्हणूया, पण महाराजांनी भरपूर साहित्य लिहून ठेवलंय. की बापूजी पाटील होते पटशिष्य, त्यांना सांगितलंय की बापूजी आता तू नाही का आनंद संप्रदायाचं जे लिखाण आहे, धावा असो, विनंती असो, अभंग असो, कोणतंही आनंद मालकाचं, दत्त मालकाचं गुणगान तुला माझा आशीर्वाद झालाय आणि माझ्या आशीर्वादाद्वारे तू लिखाण लिहून ठेवशील. म्हणून भरपूर बापूजी पाटील बोळशेकर यांचं लिखाण आहे आणि त्या लिखाणाद्वारे कीर्तन सुरू झालेत, अभंगाद्वारे आनंद संप्रदायामध्ये कीर्तन सुरू झाले, प्रवचन सुरू झाले, चर्चा सुरू झाली, सिद्धांताद्वारे पोथीचा अर्थ ग्रुप तयार झाले आणि आनंद संप्रदाय आपला समोर चाललेला आहे. आणि माझ्या मनामध्ये एक खंत नेहमी होती. मी पण भगवंताच्या शोधात पहिलेपासूनच, मला काय एवढं ज्ञान नाही परंतु छंद आहे. वैष्णव संप्रदायामध्ये भागवत कथा होतात, रामायण कथा होतात, महाभारत कृष्णाच्या लीला सांगल्या जातात. आणि आपला आनंद संप्रदाय जो आहे, आनंद मालकानी दत्तात्रय प्रभूंनी भरपूर लीला केल्यात. राजे लोक, राजे यदुराजा असो, दलादन राजा असो, गोपीचंद राजा असो,
अनेक राजे भगवंताच्या प्रेमात पडले, राज्य सोडून राज्याचा वैराग्य निर्माण करून मालकाच्या कामी लागलेत, मालकाच्या चरणी लागलेत. आणि आनंद दत्त संप्रदायामध्ये काय दत्तात्रय भगवंतांनी लीला कमी केल्या नाहीत. जरी लिखाणामध्ये तेवढ्या लिहून ठेवता आल्या नसतील, जरी ते शास्त्र उद्ध्वंस झाले असतील, काही शास्त्र उपलब्ध नसतील, तरी पण शेवटी देवाधिदेव आहे आणि त्याच्यापासून सर्व देव आहेत. हे गेली 6 दिवसापासून सांगत आहे. मी लहान होते तेव्हा एक वाक्य माझ्या डोक्यामध्ये, जुने माणसं म्हणायचे, गुरुविना अनेक नाही कोणी, सकळ देवांचा धनी. मी म्हणायची हाडामासाचा गुरु, जे आपले गुरु आहेत बाळगीर महाराज वगैरे, त्यांच्याहून खरंच देव मोठे असतील का? गुरु म्हणजे दत्तात्रय स्वामी, गुरु म्हणजे आनंद मालक, आणि खरंच त्यांच्याहून अनेक नाही, गुरुविना अनेक नाही कोणी, सकळ देवांचा धनी किंवा सकळ जीवांचा धनी. ही धुमाळी मी ऐकायची, गुणगुणायची, आणि त्या धुमाळीचं मला 25 वर्षापर्यंत काही पत्ता लागला नाही वयाच्या. शोध घेतला तर अभ्यासात खरंच वाटते की जे गुरु आहेत दत्त, त्यांच्यापेक्षा कोणी नाही मोठं, कोणती देवता मोठी नाही. अनादी काळापासून आले, ते प्रगट झाले नाहीत, निर्माण झाले नाहीत, किंवा कोणत्या भक्ताच्या तपश्चर्येद्वारे आनंद मालक निर्माण झाले नाहीत. ऑलरेडी ते पहिलंच रूप होतं. त्या दिवशी सांगितलं, जेव्हा होता दुमदुमकार, अतर्क्य मूर्ती गोचर, गुरुनाम 2 अक्षर भरले होते दुमदुमित. गुरुनाम 1 अक्षर खाली आलं, 1 अक्षर वर राहिलं. तेव्हापासून आनंद मालकाची ओळख पटायला लागली. 4 वेदांना पत्ता लागला नाही. याच कथेमध्ये आपण पाहिलं की ब्रह्म विष्णू या महेश या देवांनी कानावर हात ठेवले, निर्गुणाची ओळख नाही. आणि आपल्याला कथेद्वारे, शास्त्राद्वारे, कीर्तनाद्वारे, प्रवचनाद्वारे, सप्त्याद्वारे आपल्याला ते निर्गुण मालक आहे, जे आनंद मालक आहे, त्याचा आपल्याला पत्ता लागत आहे, त्याचा आपल्याला शोध लागत आहे. आणि आपण आपलं परम भाग्य समजले पाहिजे. कथा ऐकत आहो, ब्रह्म विष्णू महेश या देवाला त्याचं स्वरूप कळलं नाही. दारावर आलेला निर्गुण वापस लावलाय लक्ष्मी, सावित्री, पार्वतीनं. शक्तिवान एवढ्या त्या देवता असून त्यांना त्यांचं स्वरूप कळलं नाही आणि त्या स्वरूपाच्या प्रेमात पडले नाही. त्या देवांना त्याचा छंद लागला नाही. नंतर पश्चाताप झाला. आणि आपण भाग्यवान आहोत, आपल्याला त्या स्वरूपाचा छंद लागला आणि सत्याद्वारे, सिद्धांताद्वारे त्या स्वरूपाची आपल्याला ओळख होत आहे आणि त्याच्या पत्त्यापत्त्यानं आपण जात आहोत. मला एवढं तर ज्ञान नाही, पण मी असं समजते की मला कदाचित दत्तात्रय मालकांनी पाठवलं असेल कर्मभूमीवर. तू जा, तू पोस्टमॅनचं काम कर. आमचे नामरूपी जे पार्सल आहे त्या पॉकेटामध्ये नाम आहे. तुझं हे पॉकेट आहे, देहरूपी पॉकेटामध्ये नाम आहे. आणि त्या नामाची थोडी तुला ओळख झाली, थोडं तुला ज्ञान प्राप्त, थोडं बरं का, थोडं प्राप्त झालं. आणि तू वाट कर्मभूमीवर माझी पार्सलने तू पोस्टमॅन बन आणि ते नाम गावागावात वाट, तुला जसं जमते तसं. म्हणून हा प्रयत्न माझा चालू आहे. अशा प्रकारे आपण आनंद मालकाचे जे कीर्तनकार गुरु, सद्गुरु, जे हाडामासाचा गुरु म्हणतो, जसं प्रेमगिरीजी महाराज आहेत. आणि मी जिथं तिथं जाते तिथं तिथं लोक सांगतात, जाते किंवा चोरून लपून, महाराजांची आज्ञा नाही आणि महाराजांचं सगळं बरोबर आहे की प्रत्येक घरी जर गेल्या तर ताई तब्येत बिघडल वगैरे वगैरे. एकदम 100% बरोबर आहे. असो, आणि जिथं तिथं महाराजांचं म्हणजे कोणी भेटलं, आमचे महाराजाला जमत नाही, आमचे महाराज असे, महाराजांबद्दलचीच कोणाच्याही मुखातून स्तुती ऐकून राहिली मी आज गेले 6 दिवसापासून.
आमच्या महाराजले पटत नाही, आमचे महाराज असे, आमच्या महाराजाची शिस्त अशी. आणि खरोखरच कळंबा गावा एवढी खरंच शिस्त नाही. टायमाची शिस्त, जेवण्याच्या टायमाला एकही मिनिट इकडे तिकडे होणार नाही. नामस्मरण सकाळी, कथेलाही उशीर होणार नाही. कदाचित एखाद्या दिवशी आजच थोडंफार उशीर झाला असेल. कथा वेळेवर मिनिटानुसार आहे, मिनिट एकही इकडे तिकडे नाही. आणि भक्तांचं एवढं गुरुदेवांवर प्रेम, काही गुरुदेव म्हणत राग नाही, लोभ नाही, कुरकुर नाही, काहीच नाही. आम्ही प्रत्यक्ष पाहत आहोत, डोळ्यांनी पाहत आहोत. आणि महाराज अतिथी भव, आवडा निवड नाही, काही नाही. प्रत्येकाला सारखंच, भक्त असो, कथाकार असो, मंच असो, कोणीही असो, सगळ्यांवर सारखं प्रेम, सगळ्यांबद्दल सारखी आलुलकी, सारखं सारखं प्रेम देत आहेत. आणि महाराज स्वतः वाढत आहेत. स्वतः वाढणं कलाकाराला, या दादाला थोडंसं अपंगत्व असल्यामुळे महाराज कुटके करून एखाद्या आईसारखं जवळ बसून दादाला जेवू घालतात. आणि एक दिवस आमची चर्चा झाली संचाची माझी, ताई महाराजच तर असं करतात, पण एवढं प्रेम देऊन राहिले सारे लोकच, एवढं महाराजासारखं सगळेच करतात. फक्त महाराज म्हणावं तर महाराजासारखे सगळेच आहेत. जेवायला तेवढेच लोक आणि वाढायलाही तेवढेच लोक. काय प्रेम. मी म्हटलं ही महाराजांचे संस्कार, जसे आपल्या आईचे संस्कार पडतात मुलांवर, लेकरांवर, तसेच आपल्या गुरुदेवांचे संस्कार. मी हे मठाधिपती आहे की मी मंदिराच्या मठाचा राज्य आहे, किंवा मी माझा गाव सगळा मुठीत आहे. माझे भक्त माझ्यावर प्रेम करतात, माझे भक्त मी म्हणलं तसं ऐकतात. या गोष्टीचं काही देणं घेणं नाही, काहीही मनात नाही. स्वच्छंदानं वावरणारे प्रेमगिरीजी महाराज आज आम्ही एका हप्त्यापासून पाहत आहोत. स्वतः काहीतरी सलाद खिस्ता खिस्ता बोट कापलं माय म्हणले. मी म्हणलं बापू बोटाला काय झालंय. स्वतः काम, स्वतः खुर्ची टाकणं, स्वतः धावपळ करणं. आसनाची गरज नाही, शिष्याची गरज नाही, सेवकाची गरज नाही, कोण्या खुर्चीची गरज नाही. भक्ताला खुर्ची द्यायची आणि बसा म्हणायचं आणि आपण मात्र उभं राहायचं. लाज वाटते त्या भक्ताला, लाज वाटते की गुरुदेव कामं करत आहेत. पण चंचळपणा, त्याच्यातली शक्ती, नामातली शक्ती आणि सर्व हे काही नामामुळे साधू संत योगी असतात. आपण संसारिक जीव किती ज्ञानी असलो, त्या दिवशी सांगितलं आपण मात्र भोगी असतो. कारण आपल्याला भोग भोगायची असे असते. एसी असू द्या, कुल्हर असू द्या, घर बांधायचे वगैरे वगैरे, गाडी घ्यायची, हे प्रपंचातल्या भोगाच्या माग लागतो. पण महाराज लोकांना या गोष्टीची काही गरज नसते. त्यांना देणं घेणं नसते कमाईचं. फक्त त्यांना असं असते की कमाई जीवाजीवात कमाईची साठवण झाली पाहिजे, नामरूपी साठली पाहिजे कमाई प्रत्येक जीवामध्ये. स्वभावानं जरी व्यक्तीसारखे ते व्यक्त जरी असले, व्यक्त म्हणजे व्यक्ती, व्यक्त जरी असले तरी ते योगी आहेत. आपण भोगी आहोत. ते निरोगी आहेत, आपण रोगी आहोत. त्यांच्यामधली चंचलता बघा. आपला एक पाऊल टाकणं होतंय तर गुरुदेवांचे 4-5 पाऊल कुठल्या कुठं गुरुदेव जातात हे आपण प्रत्यक्ष पाहत आहोत. एवढं गावावर प्रेम, एवढी मंदिराला, या मठाला रोषणाई फक्त आणि फक्त महाराजांसाठी. आणि महाराजांचे जे भक्त आहेत गावातले, सगळ्यांच्या साथीमुळे. जसं आपल्या लेकराला आपण वळण लावतो तसं लेकरू आपल्याला मोठेपणी वागते. आपल्या मनाप्रमाणे लेकरू वागते. तसंच या भक्ताला, महाराजांचे लेकर म्हणजे भक्त, या गावचे भक्त. महाराजांना भक्ताशिवाय कोणी नाही. आणि भक्ताला आईच्या रूपात, माता पिता महाराजांच्या रूपामध्ये भेटले. भक्तांना महाराजाशिवाय गुरु मेरी पूजा गुरु आने दे,
गुरु मेरा दाता गुरु भगवत, गुरु मेरी पूजा गुरु आनंद, गुरु मेरा दाता गुरु भगवत। सपने सपने हमारे कुछ ऐसे हों, ध्यान देना, सपने हमारे कुछ ऐसे हों, ख्वाब हमारे कुछ ऐसे हों, सपने हमारे कुछ ऐसे हों, ख्वाब हमारे कुछ ऐसे हों। जिंदगी में दोस्त मिले ना मिले, लेकिन दोस्ती मिले तो प्रेमगिरी महाराज जैसे हो, जैसे हो। गुरु मेरी पूजा गुरु आनंद, गुरु मेरा दाता गुरु भगवत, गुरु मेरी पूजा गुरु आनंद, गुरु मेरा दाता गुरु भगवत। सर्व पूजा चरण गुरु सेवा, सर्व पूजा चरण गुरु सेवा, गुरु मेरी पूजा गुरु आनंद, गुरु मेरा दाता गुरु भगवत, गुरु मेरी पूजा गुरु आनंद, गुरु मेरा दाता गुरु भगवत, गुरु मेरा दाता गुरु भगवत, गुरु मेरा दाता गुरु भगवत। जो कल था उसे भुला कर देखो, जो कल था उसे भुला कर देखो, जो आज है उसे जी कर देखो, आने वाले पल खुद ही संभल जाएंगे, बस जिंदगी को प्यार से सजा कर देखो, सजा कर देखो। देवामध्ये गुरु, आनंद गीतेमध्ये सांगितलंच आहे की सत्पुरुषामध्ये ज्याच्या मुखी आनंद नामच आहे, कोण्या गोष्टीची गरज नाही, त्याच्यामध्ये जरी देव बघितला तर तुम्हाला नक्की देव मिळणार आहे, अशी शास्त्रामध्ये ग्वाही आहे। आणि गुरुचं जे एकच ध्येय असते, आणि गुरुदेव आपल्याला भक्तांना तेच ध्येय सांगतात की आपल्याला कुठं जायचं आहे, तुला आणि मला मिळून कुठं जायचं आहे। जशी आई म्हणती चल रे बाळा तुला कुठंतरी नेते, माझ्या कणगाळीला धर, आपण दोघ जण त्या ठिकाणी जाऊ नको, तसेच गुरुदेव कोणतेही असो नामाद्वारे वचन देतात आणि म्हणतात की चल रे भक्ता, तू जिथं जाशील तिथं मी तुला नेईल, मी पण जातो, मला पण धावा त्याचाच आहे आणि तुम्हालाही धावा त्याचाच असू द्या, मी तरी एकटा जात नाही, माझं मला स्वार्थ नाही, मी तुम्हाला घेऊन जाणार आहे, म्हणून दोघालाही धावा एकाचाच आहे। गुरु माझा भक्त म्हणतोय मी गुरुचा, गुरु माझा मी गुरुचा, दोघाला धावा एकाचा, गुरु माझा हो मी गुरुचा, दोघाला धावा एकाचा, गुरु माझा मी गुरुचा, दोघाला धावा एकाचा, गुरु माझा मी गुरुचा, दोघाला धावा एकाचा, गुरु माझा हो मी गुरुचा, दोघाला धावा एकाचा, गुरु माझा मी गुरुचा,
माझा मी गुरुचा दोघाला धावा एकाचा दोघाला धावा एकाचा हो दोघाला धावा एकाचा गुरु माझा मी गुरुचा दोघाला धावा एकाचा गुरु माझा मी गुरुचा दोघाला एकाचा गुरु माझा मी गुरुचा दोघाला धावा एकाचा गुरु माझा मी गुरुचा दोघाला धावा एकाचा दोघाला धावा एकाचा हो दोघाला धावा एकाचा दोघाला धावा एकाचा हो दोघाला धावा एकाचा गुरु माझा मी गुरुचा 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 दोघाला धावा एकाचा दोघाला गुरु माझा मी गुरुचा दोघाला धावा एकाचा गुरु माझा मी गुरुचा दोघाला धावा एकाचा दोघाला धावा एकाचा हो 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 दोघाला धावा एकाचा गुरु माझा मी गुरुचा 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 दोघाला धावा एकाचा बोलिए गुरुदेव भगवान की जय। सभी धर्म प्रेमी बंधुओं को सूचित किया जाता है कि आपके अपने क्षेत्र के जाने पहचाने स्वामी श्री गजानन पुरी जी महाराज बालापुर सिटी बाराधारी संस्थान, एक बार जोरदार तालियों से महाराज श्री का आप स्वागत सम्मान करें। नमोस्तु अनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्ष शिरोरुभावे सहस्रनाम्ने पुरुषाय सरस्वते सहस्रकोटि युगधारिणे नमो नमः। काफी बिजी शेड्यूल आपको अवगत करा दूं, समय निकालकर महाराज श्री के आग्रह से जितना समय मिलता कथा में रोजाना आपके समक्ष पधारते। उधर भी बहुत बड़ा संस्थान है, 32 एकड़ भूमि, उसमें आपकी अपनी नर्सरी गौशाला, बहुत बड़ा संस्थान चलाते। पुनः एक बार महाराज श्री के लिए जोरदार ताली आप सभी से बनती है। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। आपके बीच मुख्य अतिथि के रूप में आज आए पतंगे साहिब,
एक बार उनके लिए जोरदार तालियां। भक्त निवास निरंजन माहौर से पधारे हमारे लिए विशेष अतिथि, टीका सम्मान पूजन करें, पुनः हम कथा में प्रवेश करेंगे। आज थोड़ी लाइन डाउन रही बिजली की, आपके यहाँ व्यवस्था रही, थोड़ा कथा का समय 10-15 मिनट और बढ़ाएंगे। पुनः एक बार जोरदार तालियों से आज के यजमान का स्वागत सम्मान कीजिएगा, जिन्होंने महाराज जी के एक आग्रह पर समय निकालकर, छोटे घर से हैं, किसान परिवार से हैं आपके यजमान, आपके अपने गांव के हैं, बहुत सुंदर एक छोटी बच्ची के साथ पधारे। तहे दिल से इस परिवार को शुभकामनाएं, शुभ आशीर्वाद। गुरुदेव भगवान की जय। लीजिएगा कथा में प्रवेश करें। सद्गुरु महाराज की जय। कथेकडे वळणे अगोदर जे आपला अभंग चालू होता, प्रपंच परमार्थ साधतील दोन्ही, तयासी निर्वाणी सुख होय। वत्स जैसे धेनुसी, पाडस हरणीसी, तैसा करी ध्यास निज नामाचा। निज नाम बीज नाम जे म्हणतो, त्या निज नामाचा ध्यास जर आपण तसा केला, वत्स म्हणजे वासरू, धेनू म्हणजे गाय, 10 दिवसाची गाय जणलेली आहे आणि छोट दूध पीत वासरू आहे तिला। जो गायीचा मालक आहे, शेतामध्ये, रानामध्ये, जंगलामध्ये तिला सोडून जेव्हा 10-11 वाजता चरायला नेतो, तिचं जे 9-10 दिवसाचं वत्स म्हणजे वासरू जशी गायीची वाट बघत असतो 5 ते 6 तास, त्या वाट बघण्यामध्ये 1 सेकंदही खंड पडत नाही। वत्स जैसे धेनुसी, पाडस हरणीसी, तैसा करी ध्यास निज नामाचा। निज म्हणजे सगळ्यात प्रिय, सगळ्यात जवळचं, त्या नामाचा जर ध्यास जर केला, त्या गायीच्या वासरासारखा विश्वासानं, आणि त्या वासराला असं कधी वाटत नाही की माझी आई जंगलामध्ये, शेतामध्ये चरायला गेली आणि आता आली तर येईल, नाही तर येणार पण नाही, तिला वाघ खाऊन टाकील, असं त्या वासराच्या मनामध्ये येते का? नाही। वासराच्या मनामध्ये एवढा ध्यास लागलेला आहे, ती सुटून जवळून गेली चरायला, तेव्हापासून वासराच्या मनामध्ये अखंड त्याच्या आईचा ध्यास लागला आहे। तसाच आपल्याला आपल्या प्रिय जे भगवंत आहे त्याचा भक्ताला ध्यास जर लागला तर निर्वाणीचं, निर म्हणजे नाही, वाणी म्हणजे जिथं वाणी खुंटीत होते, 4 अवस्था ओलांडून 5वी अवस्था उन्मनी आणि 7 अवस्था सांगितलेल्या आहेत। त्या उन्मनी अवस्थेच्याही पलीकडे जीव सुख भोगतो। जीव शिवाचं मिलन जिथे होते, जीव आणि शिव एक रूप जिथे होते, त्या ठिकाणचं सुख मिळेल। पण तुम्हाला संसार करून, प्रपंच करूनही हे साधता येईल। संसारातले कर्म करता करता, संसारातले काम करता करता हे जसं साधता येईल, पण ती युक्ती कशी केली पाहिजे? वत्स जैसे धेनुस, पाडस हरणीस, तैसा करी ध्यास निज नामाचा। जे तुमचं निज नाम आहे, जे तुमचं बीज नाम आहे, त्या वत्सासारखा जर ध्यास कराल तर नक्कीच तुमची भक्ती सफल होणार आणि नक्कीच तुमची लक्ष्य 84ची येरझार चुकणार। याच्याही पुढे जाऊन महाराज सांगतात, चंद्राशी चकोर परपंच परमार्थ साधतील दोन्ही, तयासी निर्वाणी सुख होये। वत्स जैसे धेनुसी, पाडस हरणीसी, तैसा करी ध्यास निज नामाचा। चकोर चंद्रासी
चातक मेघासी तैसे हरणीसी नाम स्मरा। वत्स धेनू हे झालं, पाडस हरणीसी, पाडस म्हणजे हरणीच्या वासराला पिल्ल्याला पाडस। आणि जेव्हा त्या जाळीमध्ये भयंकर सिंहाच्या वाघाच्या जंगलामध्ये हरणीला म्हणजे पाडसाला जेव्हा जाळी असते, सुरुंग जाळी म्हणजे मोठ्या मोठ्या वेलांची जाळी, आणि तिच्यात थोडंसं घर करून हरणी तिच्या पाडसाला ठेवते आणि बिनधास्त जंगलामध्ये चरायला जाते। हरणीचा जीव पाडसामध्ये आणि पाडसाचा जीव हरणीमध्ये। आणि त्या पाडसाला असं वाटत नाही, तिळभरही कल्पना पाडसाला येत नाही, कल्प विकल्प नको आहेत भक्तीमध्ये। कल्प विकल्प जर असले, भक्ती तुमची कितीही कोरी असू दे, बिन पाण्याच्या दुधासारखी जरी भक्ती असली तर त्याच्यामध्ये विकल्प कल्परूपी जर मिठाचा खडा पडला तर ती भक्ती नसल्याशिवाय राहणार नाही। म्हणून पाडसासारखा विश्वास केला पाहिजे भगवंतावर। पाडसाच्या मनामध्ये कधी येत नाही की माझी आई जंगलामध्ये चरायला गेली हरणी आणि तिला वाघ सिंह खाईल काय, काय हा प्रश्नच येत नाही। फक्त आणि वाट बघायचं काम करतो आणि अखंड ध्यास राहतो। त्याच्यासारखी जर आपली भक्ती केली, आपण भक्ती केली तर आपली भक्ती सफल होणार आहे, याच्यामध्ये शंकाच नाही। महाराज याच्याही पुढे जाऊन म्हणतात, चकोर चंद्राशी, जसं चकोर पक्षी, चातक पक्षी जशी मेघाची वाट पाहतो, चकोर चंद्राशी, चंद्राशी चकोर, चातक मेघाशी, तैसे अहर्निशी। निशी म्हणजे रात्र, अहर म्हणजे दिवस, रात्रंदिवस तैसा जर नामाचा ध्यास केला तर नक्कीच तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचाल। जीवाशिवाचं नक्कीच मिलन होणार आहे। ह्या युक्त्या संतांनी लिहून ठेवल्यात अभंगाद्वारे, आणि संत या कर्मभूमीहून निघून गेले आहेत, पण त्यांचं सबूत म्हणून लिखाण लिहून ठेवलं आहे, आणि त्या लिखाणाला समजून घेण्याची, समजून सांगण्याची फार गरज आहे। म्हणून ते समजून घेण्यासाठी, समजून सांगण्यासाठी सप्ते, कथा, कीर्तन, प्रवचन, शास्त्र, सिद्धांत, वेदांत आहेत। म्हणून महाराज सांगतात, जसा चंद्राशी चकोर, चकोर पक्षी जशी चंद्राची वाट पाहतो, तैसे अहर्निशी नामस्मरा, जशी मेघाची वाट पाहतो पक्षी, आणि मेघाचं एकदाच वर्षातून रोहिणी भोहिणी म्हणजेच मृग नक्षत्र जेव्हा असते पेरण्याच्या अगोदरच, तेव्हाच पहिलं पाऊस जेव्हा पडतो रोहिणी नक्षत्रात, त्या रोहिणी नक्षत्रातलं जेव्हा पाऊस पडते, चकोर चंद्राशी आणि चकोर पक्षी वर्षातून एकदाच उंच चोचीतून ते पाण्याचा थेंब प्राशन करते रोहिणी नक्षत्रात, आणि तेवढ्यावरच त्याची तहान भागते। नदीतलं, नाल्यातलं, कोण्या डोहातलं किंवा पावसाळ्यातलं कोण्या टपरातलं कुठंही पाणी जमिनीवर पृथ्वीवर असू द्या, ते एक थेंबही पित नाही। वर्षातून एकदाच रोहिणी नक्षत्रात ते पक्षी पाणी पिते, आणि पुन्हा तहान लागल्यावर वर्षभर जशी वाट पाहतो, जसा ध्यास त्याला लागते, तसाच ध्यास भगवंताचा आपल्याला लागला पाहिजे, भक्ती सफल होतेच। म्हणून साधू संत म्हणतात, प्रपंच परमार्थ साधतील दोन्ही, तयासी निर्वाणी सुख होय। निर्वाणी या शब्दाचा कालही विश्लेषण झालेला आहे कथेमध्ये, आणि आज पण मी वारंवार सांगत आहे की आपण जीव आहो साधा, आपण प्रपंचातला जीव आहो, निर्वाणी सुखापर्यंत नक्कीच पोहोचतो। परिणी हे ज्या लोकांचं आहे, जे पाडस हरणीचं आहे, गाईचं वासरू आहे, जे पक्षी आहे चकोर चातक, यांच्यासारखं जरा ध्यास केला भगवत नामाचा तर नक्की जीवाशिवाचं मिलन झाल्याशिवाय राहणार नाही।
अशा प्रकारची भक्ती आपल्याला करायची आहे। आणि एक जाता जाता दृष्टांत सांगते। कथेचा वेळ संपत आलेला आहे, जवळजवळ संपलेलाच आहे। एक दृष्टांत ऐकायचा। उद्या छाड बसवन्नाची 13व्या अध्यायामध्ये कथा आहे। उद्या सर्वांनी कथेचा आनंद लुटायचा आहे। आणि महाराजांची जेव्हा आज्ञा होईल, काहीतरी लवकर कथा आहे म्हणत होते, 9 ते 12 काहीतरी, पुन्हा सूचना होईल कथा संपल्यावर। उद्या लवकर कथा आहे, मात्र उद्या कथेला लवकर यायचं आहे आणि रोजच्या आपल्या नियमाप्रमाणे थोडासा आनंद लुटायचा आहे। कुपात्र आणि सुपात्र याचं वर्णन आलेलं आहे आजच्या अध्यायामध्ये। उद्या बसवन्नाची कथा आहे शेवटच्या अध्यायामध्ये, 13व्या अध्यायामध्ये। उद्या कथेला विराम देणार आहोत आणि म्हणून सर्वांनी आनंद लुटायचा आहे आज आणि उद्या कदाचित वेळ कमी राहील आपल्याकडे। उद्या महाप्रसाद आहे, महापूजा आहे, शेवटचा दिवस आहे, म्हणून आजची वेळ उद्या येणार नाही। गजर करायचा आहे आणि आनंदाच्या दरबारामध्ये आनंदाच्या लेकरांनी आनंद लुटायचा आहे। म्हणजेच पाऊली आपापल्या जाग्यावर उभं राहून थोडीशी पाऊली खेळायची आहे। महिला मंडळी, देवाचा दरबार आहे, लाज नाही, भीती नाही, लज्जा नाही, आनंद लुटायचा आहे। सर्वांनी, अगदी सर्वांनी आनंद लुटायचा आहे। देवा दत्ता हो देवा दत्ता, 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 देवा दत्ता देवा दत्ता 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 देवा दत्ता, देवा दत्ता हो देवा दत्ता, देवा दत्ता हो देवा दत्ता। दत्ता 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 देवा दत्ता हो देवा दत्ता, देवा दत्ता हो देवा दत्ता, देवा दत्ता हो देवा दत्ता, देवा दत्ता हो देवा दत्ता। देवा दत्ता हो देवा दत्ता, देवा दत्ता हो देवा दत्ता, देवा दत्ता हो देवा दत्ता, देवा दत्ता हो देवा दत्ता।
छोटी सी जिंदगी है, छोटी सी जिंदगी है, हंस कर जियो, भुलाकर गम सर उठा कर जियो, उदासी में रखा क्या है, मुस्कुरा कर जियो, अपने लिए ना सही तो अपनों के लिए जियो, अपनों के लिए जियो। देवदत्ता दत्ता हो, देवदत्ता देवदत्ता, देवदत्ता दत्ता हो, देवदत्ता देवदत्ता, देवदत्ता दत्ता हो, देवदत्ता देवदत्ता, देवदत्ता दत्ता हो, देवदत्ता देवदत्ता। देवदत्ता दत्ता, देवदत्ता दत्ता हो, देवदत्ता दत्ता, देवदत्ता दत्ता हो, देवदत्ता दत्ता 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 दत्ता, देवदत्ता दत्ता हो। देवदत्ता 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 हो, देवदत्ता 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 हो, देवदत्ता 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 हो, देवदत्ता 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 हो, देवदत्ता हो, देवदत्ता देवदत्ता हो, देवदत्ता। दत्तात्रेय महाराज।